हॅलो एव्हरीवन, मी आहे अक्षय गावंडे. कोपुली टॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत करतोय. वेल, कोपुली बद्दल सांगायचं झालं तर कला, क्रीडा, साहित्य आणि शैक्षणिक दृष्ट्या परिपक्व अशी कोपुली आपल्याला पाहायला मिळते. वेल, आज आपल्या सोबत जी व्यक्ती जोडली जाणार आहे त्या व्यक्तीबद्दल सांगायचं झालं तर चेहरा बघूनच तुम्हाला समजलं असेल ती व्यक्ती 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपल्या कोचिंग इन्स्टिट्यूट मधून आपल्या मार्गदर्शनातून योग्य अशा हुद्द्यावर आतापर्यंत ज्या व्यक्तीने पोहोचवलेला आहे ती व्यक्ती अर्थातच प्रवीण बागुल सर, यश क्लासेसचे सर्व आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. आज खोपोलीकरांना आपण तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून आपण खोपोलीकरांना त्या प्रवीण बागुल सरांबद्दल सांगणार आहोत की ज्यांनी आतापर्यंतचा प्रवास कसा साध्य केलेला आहे, कसा आतापर्यंत इथे पोहोचलेले आहात, हे सगळं सुरुवातीपासून सुरुवात करणार होतात. अगदीच लहानपणापासून की प्रवीण बागुल सरांचं लहानपण कसं होतं, कुठे राहायला होते, त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं, या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. तर तुमच्या लहानपणाबद्दल सांगा. सर्वप्रथम सगळ्या खोपोलीकरांना नमस्कार. चांगलं वाटतंय मला हे बोलून अक्षय बरोबर. आणि व्यावसायिक तर सगळ्या जगाला माहिती असतं आपण काय करतो, पण पर्सनल गोष्टी या पर्सनल डिस्कशन आपण जरूर करू. आणि अक्षयचा उत्साह बघून मलाही वाटतं की त्याच्यामध्ये चांगली गोष्ट होईल. माझं लहानपण तसं माझा जन्म जो आहे तो खोपोलीतला नाही, तो उल्हासनगरचा आहे. माझा जन्म उल्हासनगरला झाला, पण तिथून माझे वडील झेनिथ कंपनीत कामाला असल्यामुळं आम्ही झेनिथ कंपनीच्या कामानिमित्त मग खोपोलीत राहायला आलो. तर माझं शिक्षण इयत्ता पहिलीपासून तर आतापर्यंत जे काही मग प्रवास माझ्या जीवनात तो सगळा खोपोलीमध्ये झाला. फक्त जन्म माझा उल्हासनगरला झाला होता. आणि एक 1981 आम्ही खोपोलीमध्ये आलो. खोपोलीमध्ये पहिली इयत्तेत मी ऍडमिशन केलं. पहिली ते चौथी माझं नगरपालिके शाळेमध्ये, शाळा क्रमांक 3 देवलाड व्यारी जी आपली आहे त्या व्यारीच्या शेजारची शाळा आहे, त्या शाळेमध्ये माझं पहिले चौथी शिक्षण पूर्ण झालं. तिथून मग जरा ब्राईट असल्यावर थोडंसं चांगला बोलतो, हुशार आहे वाटतं, तर अजून मोठ्या शाळेत जायला पाहिजे म्हणून 5वीला मला जनता विद्यालयात आणलं. 5वी ते 10वी जनता विद्यालय केलं. 11वी-12वी ज्युनियर कॉलेज आपलं, 11वी सायन्स केलं, 12वीला आर्ट्सला गेलो. आणि अशा पद्धतीने एज्युकेशनल हा माझा प्रवास खोपोलीतला आहे सगळा. या दरम्यान घरी आपल्या कोण कोण, म्हणजे घरची परिस्थिती कशी होती आणि घरी कोण कोण होते? सुरुवातीला घरची परिस्थिती चांगली होती, कारण जेनीतलं वडील कामाला असल्यामुळं आर्थिक दृष्ट्या चांगलं होतं सगळं व्यवस्थित. घर वगैरे मी तिथं स्वतःच घेतलं. पण मी 12वीला गेलो, म्हणजे मला वाटतं 92-96 दरम्यान जेनिथ कंपनी मधून जे 203 लोक काढले ऑन द स्पॉट. काही कारण काय होतं माहित नाही, पण त्यावेळेला ते काढून टाकले. त्या 203 पैकी आम्ही आणि 5-7 लोकांचं कुटुंब, 3 बहिणी, आम्ही 2 भाऊ, आई वडील, अशी आम्ही 7 लोकांची फॅमिली. 7 लोकांची फॅमिली आणि पगार बंद झाला. त्याच्यानंतरची आधीची परिस्थिती मस्त होती, खाऊन पिऊन सुखी होतो आम्ही, एन्जॉय होतं, मस्त चाललं होतं माझं. म्हणजे बालपण म्हणता असं दुःखात बिक्खात गेलं या गरिबी वगैरे असं काही म्हणता नाही येणार. पण नंतर मग 12वी नंतर जी आमची परिस्थिती आली आणि नेमकं त्यावेळेला माझं म्हणजे एज्युकेशनच्या टोकाला आम्ही होतो. म्हणजे हायर एज्युकेशन घेण्याच्या ह्याच्यात गेलो. जसं मी D.Ed ला गेलो, माझे बंधू B.Ed ला गेले, या बहिणी कॉलेजला आल्या. त्यावेळेला आमची कंपनी बंद पडली आणि वडिलांचं तिथून बाहेर आलो. मग आणि तिथून आर्थिक प्रॉब्लेम सुरू झाले. ज्यावेळी आता खोपोलीमध्ये बऱ्याच असे लोक, म्हणजे हे काम सुटलं त्यांचं, जवळपास 200 लोकांचं काम सुटलं. ज्यावेळेस झेनिथ कंपनी सुटली त्यावेळेस तुमच्या घरची मानसिकता कळली, म्हणजे ऑब्व्हियस आहे की घरचा एकच माणूस पहिले कमवता असायचा, 4-5 मुलं असायची आणि मग त्याच्यातून आपलं कुटुंब चालायचं. पण ज्यावेळेस एक अशी परिस्थिती ओढवते, म्हणजे अगदी झेनिथचं मोठं नाव होतं, मी ऐकलं की सोन्याचा धूर निघायचा. सगळ्यात श्रीमंत लोक आणि श्रीमंत कंपनी, सोन्याचा धूर निघायचा आणि त्यातून आपले 203 लोक काढलेत. तर त्याच्या वेळी काय मानसिकता होती घरची, की अचानक असं समजलं की आता आपल्याला निघायचं आहे, मग त्यावेळेस काय मानसिकता होती घरची? काय नाही, मग सगळ्यांना कळलं की आता आपल्याला काय कंपनीचं काय आहे नाही, आर्थिक आता काही होणार नाही, मग करा जॉब, कामं करा. मग मी सगळे कामाला लागलोय, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने. तसं माझ्या वडिलांचा हातभार लावण्याचं माझं पहिल्यापासूनच होतं. मग जॉब करायला सुरुवात झाली, तर त्याला उपाय काय? मग आता घरी बसून तर काय होणार नाही. वडिलांनी पण प्लॅन केला, त्यांनी पण ब्लाऊज पीस, साड्या वगैरे असं विकायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे गावोगावी फिरतो ना आपण असं ओरडत, साड्या घ्या, ब्लाऊज घ्या, शर्ट पीस, पॅन्ट पीस घ्या, असा ओरडत ते फिरायचे. मग त्यांच्याबरोबर मीही गेलो, त्यांच्याबरोबर मीही जायचो.
तेव्हा माझं डीएड कॉलेजला म्हणजे शिक्षक ट्रेनिंग चालू होती माझी तेव्हा. हा. शिक्षक बनत होतो मी. मग सुट्ट्यांमध्ये मग त्यांच्या बरोबर मी पण 2 बॅगा घ्यायच्या आपल्या हा. आणि 2 बॅग घेऊन मी त्यांच्या मागं ते पुढे ओरडत त्यांच्या मागं मी. असं आम्ही पूर्ण खालापूर तालुका पायी फिरलो आम्ही. वा. चालत चालत मग ते सगळं काम केलं. त्याच्या पण आधी मी 12वी पासूनच जॉबमध्ये होतो. म्हणजे माझ्या आयुष्यात मग त्या आर्थिक परिस्थितीमुळं 12वी आर्ट्सला गेलो तेव्हा परिस्थिती होती की मला जॉब करायला पाहिजे. तर त्यावेळेला मी पहिल्यांदा पहिला माझ्या जीवनातला पहिला जॉब मी पेपर टाकायचं काम केलं. आणि पेपर टाकायचं काम मग ही आपली पेपर एजन्सी तिथून पेपर घेऊन मॉस्कोची जेवढी कॉलनी होती स्टाफ वर्कर कॉलनी त्या वर्कर कॉलनीमध्ये नंतर तिकडे सुभाषनगर त्या एरियामध्ये मी मला पेपर वाटले. ते जवळजवळ वर्षभर केलं असेल मी काही महिने वर्षभर. त्याच्यानंतर मग इकडे व्यारी सिद्धार्थनगर मोहनवाडी इकडे पेपर टाकायचं काम केलं दुसऱ्या व्यक्तीच्या हाताखाली. पण तो प्रवास करता करता मग नंतर आपल्या खोपोलीमध्ये एक कपड्याचं दुकान आहे तिथं दुकानात पण मी काम केलं. नंतर ती सोनल कंपनी तिथं पण मी जॉब केला. नंतर पुष्पम कंपनी होती ती एकच दिवस जॉबला गेलो तिथं मी. एक नाईट गेली त्यानंतर मला काही जाता राहिलं पण एक दिवस काय झालं गेलो तिथं. आणि सगळ्यात मोठं काम एक मोलमजुरीचं काम म्हणता येईल त्याला. आपली जी आयसी बार कंपनी आय एस आय कंपनी आयसी बार कंपनी तिकडचं त्यांचं ऑफिस जे बनवलं त्या साईडला एकदम वॉटरफॉलच्या त्या बाजूला त्याचा पाया खाण्याचं काम चालू होतं. ते पाया खाण्याचं काम आम्ही केलं. तर माझा एक मित्र होता माझ्यापेक्षा ज्युनियर होता तो. पण तो ते जॉब म्हणतात त्याला काम म्हणतात टेकाव फावडे घेऊन ते खाणायचं होतं. सगळे मोलमजूर आणि बोला मला गरज आहे कामाची बोला मला काहीतरी काम बघ. तो बोलतो तो डे चांगला होता काहीतरी त्यावेळेला 55-60 रुपये असं पर डे असायचा. तो काहीतरी 75 रुपये बोलला होता मला की पर डे मिळवलं 75 रुपये बोललो 75 रुपये चला मग. तर ते मग केलं तेव्हा पूर्ण हे हात माझ्या सगळं सोलून गेले होते. म्हणजे ते असं रुमाल वगैरे बांधून मग ते म्हणजे आता सांगायला बरं वाटतं मला की आयसीआरची ज्या ऑफिस या कंपनीची तर उभी आहे त्याचा पाया खाण्याचं काम मी केलं. एवढे सगळे जॉब करावे लागले मग आर्थिक परिस्थितीमुळे आणि शेवट वडिलांबरोबर फिरणं ते तर होतच. ही सगळी कामं करत करत मध्ये पैसे थोडे यायला लागले. पण तेवढे पैसे नाही आले जेवढा म्हणजे म्हणतो ना ऍश करता येईल या खाता पिता येईल मजा करता येईल असं काही जमलंच नाही. म्हणजे तो पण सकाळी पैसे आले संध्याकाळी संपले अशा टाइप मध्ये काम ते चाललं आमचं. म्हणजे आजपर्यंत आपण बघतोय की प्रवीण बागुल सर एखाद्या लाविश ऑफिस मध्ये बसले एक लाविश इन्स्टिट्यूट ओपन केले पण त्याच्या मागची खरतर स्टोरी आज लोकांना कळणार आहे. कोपरी डॉक्टर शाळा आणि कॉलेज याचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा ओव्हरऑल? हा स्कूल शाळा कॉलेजचा एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा जो आनंद असतो ना आनंदाचे जीवनातले क्षण आहेत माझ्या जे सुवर्ण अक्षराने लिहिण्याचे दिवस जे ते माझ्या शाळा कॉलेजचे सगळे दिवस आहेत. शाळा कॉलेज असं कुठला दिवस नाही की मी असं म्हणे की माझे वाईट दिवस होते. तसं एक झालं होतं वाईट प्रॉब्लेम पण सगळे आनंदी दिवस आहेत. म्हणजे पहिली तर होती मी नगरपालिका शाळेमध्ये होतो तिथं मी हुशार मुलगा होतो पहिला नंबर काढणारा शिक्षकांचा लाडका काही म्हणजे एकदम खास त्यांचा 4थी पर्यंत झालं. 5वी ते 10वी काय असं कोणाला लाडका बिडका नव्हतं मी. इव्हन 5वी 10वी मी असं असतो ना शेवटचा बेंचचा ना पहिला बेंच मधलेच असतात ना आपले काही ज्यांना कोणी ओळखत नाही या कोणाला माहित नाही कोण आहेत असं माझं 10वी पर्यंत झालं. 10वी नंतर 10वीचा शेवटचा दिवस होता माझा. आमचं श्रमदान शिबिर असतं तर 10वीला श्रमदान शिबिर आपलं हे जे वॉटरफॉलचे दत्त मंदिर आहे तिथं पण सगळं श्रमदान करायला जातो 10वीचे मुलं. तर संपूर्ण 10वीच्या तुकड्या तिथे गेल्या होत्या आणि त्यावेळेला मनोरंजनाचा कार्यक्रम चालू झाला. आणि तेव्हा मी उठलो तेव्हा पहिल्यांदा की मला करायचे माझ्या वर्गातर्फे मी उभा राहिलो 10वी ड तर्फे. आजही आमचा ग्रुप आहे 10वी ड वाल्यांचा ग्रुप आहे 92 चा. तर तिथं उठलो मी तेव्हा जॉनी लिव्हरची कॉमेडी फार चांगली करायचो. क्या बात आहे. जॉनी लिव्हरची कॉमेडी मी त्याची तेव्हा व्हिडिओ नव्हती ऑडिओ कॅसेट होती हसी के हंगामे त्याची कॅसेट आहे. आता त्याच्या युट्यूबवर बरेचसे आहेत त्याचे आता त्या गोष्टी. तर त्या हसी के हंगामे मी पूर्ण तोंडपट केली होती कॅसेट एकदम कट टू कट तसंच बोलायचं जसं तो ऍक्टिंग करतोय वेगळे आवाज काढून असं. तो शो मी तिथं करून दाखवला 10वीच्या मुलांसमोर. आमचे शिक्षक हसता असं चेहऱ्यानं खाशी खाली पडले कुठून आला आणि हिंदी माझे एकदम बोलले वगैरे. त्या दिवशी म्हणजे तो माझ्या लाईफचा शालेय जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे की मी प्रवीण बागुल आहे हे सगळ्या शाळेला त्या दिवशी कळलं. एक कॉन्फिडन्स आला असेल तिथून. 10 वर्ष 5 व 7 वर्ष मला कोणी ओळखत नव्हतं पण एका दिवसाने मला होतो ना पण रातोरात सुपरस्टार होतो माणूस तसा मी सुपरस्टार झालो. मग शिक्षक विद्यार्थी पालक सगळे मला ओळखायला लागले की हा प्रवीण बागुल. हे गुण आधीपासूनच सांगत होते
फक्त ते एका दिवशी ते त्या एक utilize दिवसात झालं. बाहेर आलं. की बाबा हा अभि करना मी है. एकदा 7वीला ट्राय केलं होतं. हा, हा. पण 7वीला काय जमलं नाही. मला वर्गात उभा राहिलो. माझी बोबडी वळाली. मला बोलले जा बस जा जा बस जा. तर बोलला अरे काय अपमान झाला माझा 7वीला. 7वीला. मग 10वीला एकदा गावामध्ये आमची गॅदरिंग होती. हा, सिद्धार्थनगरची गॅदरिंग असायची बरोबर. वार्षिक. त्या गॅदरिंग मध्ये पहिल्यांदा जॉनी लिव्हरची कॉमेडी केली गावामध्ये. हा, मस्त अगदी ते नवीन कपडे बिपडे टाय बी लावून गेलो होतो मी. हा. तेव्हा मला गावातले लोक मला फार बोलले की तू जबरदस्त कलाकार आहे. ती गोष्ट दुसऱ्यांदा मग 10वीच्या जीवनामध्ये मग ते एज्युकेशन मध्ये तिथं गेलं. बरोबर. तिथून मग माझं ते नाव झालं. म्हणजे मला जेव्हा कॉन्फिडन्स स्टार बनलो मी की हा. मी पण कोणतरी आहे आहे आणि मी ओळखायला पण काहीतरी स्टेजवर करू शकतो. करू शकतो. हे तो टर्निंग पॉईंट आहे लाईफचा. त्याच्यानंतर 11वी 12वी 11वी सायन्सला आलो. सायन्सला येतात आता कारण मला सायन्स जमतच नव्हतं. मला जायचं होतं. मला डीएड करायचं होतं. शिक्षक व्हायचं होतं. हा, तेव्हा सायन्स घेऊन मला मार्क तेवढे मिळणारच नाही हे मला माहिती होतं. मी 12वी आर्ट्सला गेलो. मग चेंज केलं हा. आणि 12वी आर्ट्सला पण मग स्टेज प्रोग्राम वगैरे करणं हे सगळं चाललं. आणि FY SY TY त्यातलं FYचा जो टर्निंग पॉईंट आहे जसं 10वीला मी स्टार बनलो हा. तसा FYचा एक दिवस आहे ज्या दिवशी मी स्टार बनलो. अच्छा. की म्हणजे त्यावेळेला हिंदी असोसिएशन होतं. प्राध्यापिका आपल्या डॉक्टर साधिका नबाब त्या त्याचे इन्चार्ज होते हिंदी असोसिएशनच्या. आणि ते नेहमी प्रोग्राम व्हायचे दरवर्षी सिंगिंग कॉम्पिटिशन वगैरे पुऱ्या कॉलेजचं. तर मी तिथं FYला SY चे मुलं अरेंजमेंट करत होते आणि FYच्या आम्ही त्यांना मदत करणे नवीन नवीन बरोबर. टेबल खुर्ची सगळं लावणं धावणं हा, पळणं हा, हा. आणि पाण्याचे बॉटल बिल्टर ठेवणं जे सजावट करतो सगळे बरोबर. मुलं आपली व्हॉलेंटियर्स आहेत ते सगळं केलं मी. आणि पब्लिक मध्ये येऊन उभं राहिलो की त्या आता जे येतील ना त्यांना चिडवायचं ओरडायचं उर्या करायचं हा. चिडवतो पब्लिक मध्ये. असं असं काही बरोबर. स्टेजवर कोणी आलं का आपण टाळ्या आवाजानं उर्या करणं बोलो गप नाही बसायचं फुल एन्जॉय करायचा कार्यक्रम. तर असं मी करत होतो. चाललो होतं. आता 10वी 12वी तर मी स्टेजवर जात होतो. इथं काय आपल्याला नवीन मला संधी भेटते ना भेटते. मग बोलायला गेलो उभं राहिलो उर्या करायला. तिथं समोर सुरू झालं सिंगिंग कॉम्पिटिशन सुरू झालं. तर जी मुलगी जी सूत्रसंचालन करत होती ती एका कोपऱ्यात उभी होती आणि तिथून बोलायची आता आपल्या समोर अभी आपके सामने ये आएगी ये हा. बोलेगी ये गाएगी. तर ते मला असं पटत नव्हतं. ते बोला हा. अरे सूत्रसंचालनाचा आवाज कसा पाहिजे तिने समोर येऊन बोललं पाहिजे शेरो शायरी वगैरे केलं. म्हटलं काय एकदम शांत कार्यक्रम चालू होता. तिथे एक माझा मित्र होता आतमध्ये SYच्या वर्गात ज्याने ऑर्गनायझर मधला. मी असं लपत लपत पाठीमागून असं गेलो आणि त्याला बोललो यार मला एक चान्स दे ना. हा. मला एक बोलायचं मला दे ना बोलायला. तो बोलला, अरे आपला स्टेज आहे प्रवीण ये बिंदास बोल. मग दिला त्याने मला मग त्या मॅडम सांगितलं की याला एक चान्स द्या. मी एक अनाउन्समेंट करतो. हम्म, हम्म. तो जो टायमिंग येतो 5 मिनिटाचा टायमिंग जो मला मिळाला त्या 5 मिनिटात मी पुऱ्या कॉलेजचा परत एकदा सुपरस्टार बनलो. क्या बात आहे. तिथून आतापर्यंत मग तो घेतलं मी माईक हातात आणि मध्ये गेलो इथं सगळे असे स्टेज असे पब्लिक आणि असं मध्ये जाऊन उभं राहिलो मध्ये हा. आणि माईक घेऊन मग माझा पहिला एक गेल्या गेल्या एक शेअर मारला मोठा मी. हा. तर शेअर मला अजून आठवत होतो. प्लीज प्लीज हा. प्लीज प्लीज. मी गेलो आणि माईक मध्ये बोलतोय मोहब्बत को जमाने में गुले नायब कहते हैं. क्या बात आहे. मोहब्बत को जमाने में गुले नायब कहते हैं. कुछ कहने से पहले आदाब कहते हैं. अरे जाऊ. आदाब नमस्कार हे टाळ्या दनादन दनादन दनादन. मग ते सगळे असे इकडे तिकडे अरे कोण आला मधीच आणि आवाज माझा एकदम जाड आवाज असल्यामुळे एकदम हा. दणकन झालं. आणि आ रहे आपके सामने हमारे पहिले पहिले कलाकार जरा जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिए ये असं केलं मी आणि माईक दिला. झाली माझी इच्छा पूर्ण. ते नवं मॅडम चेअरवर बसल्या होत्या त्यांनी बघितलं वेगळं होतं इधर 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 तर मी त्यांच्या चेअरच्या इथं पायाजवळ बसलो. काय मॅडम उधर नाम क्या है बता नाम क्या है. लोक प्रवीण बघून अभी ये माइक है ना आज से तेरे हाथ में देना वो तेरे हाथ में रखने का किसी को देने का नहीं. क्या अभी बात तू ही आएगा इथं. लवली लवली आणि जबरदस्त. तिथून जो मी बनलो तर 35 म्हणजे त्यानंतर स्पीच मध्ये पण बोलले होते एकदा हा. की कॉलेजला त्यावेळेला 35 वर्ष होऊन गेली होती तेव्हा मी गेलो होतो परत कार्यक्रम. तर 35 वर्षाच्या इतिहासामध्ये ना प्रवीण बघून सारखा अनाउन्सर झाला क्या बात आहे. ना बोलतो कधी होणार वा, असं वा, त्यांनी वा, great, great. तेव्हा म्हणजे बोलले होते ते. त्या मॅडम म्हटल्या हा जटिल होते स्टेजवर बोलल्या त्या आणि कॉलेजच्याच कार्यक्रमामध्ये बोलल्या होत्या. आयुष्य. इसलिए उसको अभी तेव्हा ते मला नेहमी म्हणायचे की प्रवीण को जी टीव्ही तक लेके जाऊंगी मैं. हा ना. जर मी शिक्षक नसतो झालो हा, हा. तर मग मी असेच काहीतरी कलाकार क्षेत्रात असतो ऑर्केस्ट्रा वगैरे ह्या क्षेत्रात जायचं माझं 2 पैकी 1 होतं. पण ज्या शिक्षकाचा मला जास्त इंटरेस्ट होता हम्म. तुला शिक्षक पण हे सगळे प्रोग्राम करू शकतो ना बरोबर बरोबर. त्या हिशोबाने मग मी शिक्षक पेशाकडेच जाणं होतं माझं. हा. त्यामुळे नाराज पण झाल्या होत्या त्या की तू एकाशाला गेला शिक्षक का बनला तू कलाकार आहेस. हा. तर बोललो नाही बोललो मला हेच करायचं. अगदी दोन्ही गुण आहेत म्हणजे शिक्षण पण हा. आहे कला. तो माझा एक टर्निंग पॉईंट आहे लाईफचा की तो शेअर ती स्टाईल ते सगळं आणि त्याच्यानंतर मग फार 5 वर्ष मग माझ्याकडेच माहीत कुठलाही कार्यक्रम असो कशाचाही कार्यक्रम असो सूत्रसंचालक मीच.
त्यामध्ये गेला. तर अशा पद्धतीनं एज्युकेशन लाईफ चांगली झाली माझी. डीएड ला गेलो नंतर 12वी नंतर डीएड ला तेवढं सगळं आनंद मी घेतला कॉलेजमध्ये. डीएड ला पण जेवढ्या प्रोग्राम जेवढं काय करता येईल मला स्टेजवर, म्हणजे असं असतं ना की शाळा कॉलेज सुटल्यानंतर अरे मला हे करायचं राहून गेलं, बरोबर. अशी की असतं प्रत्येकाची एक वय झाल्यानंतर. हा, हा. मला असं काहीच नाही वाटत. मला असं वाटतं की मी ते सगळं केलं त्या त्या वयामध्ये, त्या त्या टायमाला जे मला मिळायला पाहिजे होतं कॉलेजमध्ये. अभ्यास मिळाला, नाव मिळालं, फेम मिळाला, जे मला कला क्षेत्र दाखवायचं ते सगळं दाखवलं. जेवढं मला प्रसिद्ध होतील तेवढं होत आहे. एक प्रश्न पडला मला की अनेकदा होतं बघा ना की कॉलेजमध्ये आपण गेलो म्हणजे एखादा नवीन विद्यार्थी कॉलेजमध्ये जातो. आता मी 10वी झालोय, मी 10वी नंतर कॉलेजमध्ये जातोय पहिल्यांदा, तर एक वेगळी ऊर्जा अंगात आलेली असते ना, एक बरोबर. मोठी पॉवर की अरे आता मी कॉलेजला गेलोय, मीच आहे सगळा, हा. मला कोणी अडवणार नाही, कोणी बोलणार नाहीये. म्हणजे स्पष्ट बोलायचं तर ते पंख फुटतात आपण बोलतो, अरे तू कॉलेजला तुझे असं पंख फुटलेत का, असं बरोबर. असं असतं ना. तर तसा काही एक्सपिरियन्स किंवा आणि आताच्या मुलांना तसा एक्सपिरियन्स येतोय तर त्यांना तुम्ही काय मेसेज देणार खोपोली टॉक्सच्या माध्यमातून? नाही तसं पंख तर नाही फुटले मला. माझं घरचं व्यवस्थित चांगलं वातावरण असल्यामुळं, आमची फॅमिली धार्मिक क्षेत्रातली होती त्यावेळेला थोडंसं, मग त्यामुळे असं आगाऊपणा, जी टपोरीगिरी म्हणूया या स्टाईल म्हणूया, या पंख फुटलेला मुलगा जसं कॉलेजला काही करत होतं, नाव कमवलं होतं ना, नाव कमवलं जबाबदारी होती माझ्यावर. बरोबर. म्हणजे मी कुठे कानाकोपऱ्यात जरी कुठे उभा आहे तरी मला ओळखायचे लोक ना की हा, आणि तो शिक्षक प्रोफेसर कुठेही दिसला जा प्रवीण. त्याच्यामध्ये भीती पण होती की कुठं जर मी काही चुकीचं काम करतोय या काही बोलतोय तर लोक मला ऍक्सेप्ट नाही करणार. ती एक चांगली गोष्ट झाल्यामुळं तसं काय झालं. माझं असं मत आहे कॉलेजमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना पण सांगू इच्छितो, पालकांना पण सांगू इच्छितो, आणि सगळ्यांना माहिती मी बोलतो की 2 वर्ष कॉलेज तुम्ही रेग्युलर करा या 5 वर्ष करा, डझंट मॅटर, पण कॉलेज हे नाव कमवण्याची जागा आहे. कॉलेज, शाळा हे नाव आणि इमेज कमवायची जागा आहे. बाकी तुम्ही नंतर जीवनामध्ये काय आगाऊपणा करा, काय नाही फरक पडत. पण एज्युकेशन घेताना तर तुम्ही फक्त एज्युकेशन घेतलं पाहिजे. आणि मी असं नाही म्हणणार की 90% घ्यायला पाहिजे. आता मी यश क्लासचा संचालक आहे, पण मी असं नाही म्हणणार की 90% घेणारच मुलगा हुशार होईल, मग ते कॉलेजला तुम्ही काय काय फायदा 90% नाही पडले. मला असं नाही म्हणायचं. मला असं तुम्ही जेवढे मार्क घ्याल, जेवढं काय कराल, पास व्हा गाठावर, डझंट मॅटर, पण कॉलेजच करा, शिक्षणच घ्या, आणि जेवढे ऍक्टिव्हिटीज असतात एज्युकेशनल त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्या. कारण कॉलेज जे बनवलं ना आपल्याला, जी आपली व्यक्तिमत्व बनतं ना लाईफ, ते शाळा आणि कॉलेज जे बनवतं ना आपलं व्यक्तिमत्व, ते कुठंच नाही बनत जीवनामध्ये. तर व्यक्तिमत्व बनवण्याची जागा आहे कॉलेज. तिथं पंख फुटले तरी अशी फुटली पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे, आता मला काहीतरी नाव कमवायचं आहे. अनेक गोष्टी आहेत, हजारो गोष्टी आहेत, त्यातली एक गोष्ट तुम्ही पकडा. जसं मी सांस्कृतिक स्टेज पकडलं, अनाऊन्सर, तर स्पोर्ट्स आहेत, अजून कलाकुशल आहे, अजून बाकीचे कलाकार, नाट्य क्षेत्र आहे, अनेक गोष्टी. बरं एज्युकेशन मध्ये, आता एज्युकेशन मध्ये पण पीएचडी पर्यंत विषय जे मुलं करतायत, अभ्यास करा आणि लाईफ बनवा. प्रॉब्लेम काय आहे, 8वी ते 12वी मध्ये मुलांना हे नाही समजत आहे की व्यक्तिमत्व विकास करण्याचं शाळा आपले आहे, जे आपलं बनवणार आहे. आयुष्याचे सुवर्ण अक्षराने लिहून ठेवायचे दिवस म्हणजे हे दिवस आहे, ते दिवस खराब नाही करायचे. 8वी ते 12वीच्या मुलांना मी नेहमी सांगू इच्छितो की खराब नका करू. आणि हे वयच आहे खराब करण्याचं. शाळा बुडून बंक करणं, गेटवर फिरायला जाणं, दुनियाभरचे आपले मित्र मैत्रिणी ग्रुप बनवणं, भानगडी करणं. तर एज्युकेशन पण त्यांना वाटतं की शाळेत जाऊन हेच करायचं असतं, या कॉलेजला जाऊन हेच करायचं असतं. ऍक्च्युली मला पण कॉलेजला ते सोडून बाकी हजारो गोष्टी आहेत ना करण्यासारख्या. स्टाईल म्हणतो ना आपण कॉलेज, माझं तर उलट आहे. मी जर 12वीला जेव्हा होतो तेव्हा माझं आता दिसणं जे आता आहे त्यातल्याच बरं आहे मी. त्यावेळेला सगळ्यात विद्रूप पोरगा कोणाचा कॉलेजला मी होतो, तरी पण मला कॉलेजचे मुलं म्हणायचे क्या हिरो कायचं आहे. पण मला असं होतं, म्हणजे एक आठवेल मला प्रसंग सांगायला आवडेल मला, की माझ्याकडे एक नवीन छत्री होती, जेंट्स छत्री. 12वीला मी चाललो होतो, माझ्या वडिलांनी मला घेतली नवीन छत्री, आणि मी कमवत पण होतो ना. तर मी चाललो होतो कॉलेजला, माझ्या मागून एक मुलगा आला, सिद्धार्थनगरचाच आमचा मित्र आहे माझा, त्याचं नाव नाही सांगणार जातो. तर माझ्या वाटेवर त्याच्याकडे लेडीज छत्री तुटलेली होती, आणि तो बोलतो इकडे प्रवीण, तुझी छत्री मला दे, माझी छत्री तू घे. त्याची तुटलेली लेडीज छत्री मला देतोय, आणि माझी नवीन छत्री तो जेंट्स छत्री तो घेतोय. बोल का तुझ्याकडे कोण बघतंय रे, तुझ्याकडे कोण बघतंय. बोलला हा, ही बात तर खरी, बोला आपल्याकडे कोण बघत नाही. मी ती दिली त्याला छत्री, बोल घे. मी माझी तुटली छत्री घेऊन त्याची घेऊन गेलो मी. बोल माझ्याकडे पण नाही, आणि माझी इच्छा पण नाही. बोलत तसं आज परिस्थिती अशी की मी इथं आहे आणि तो कुठे मला माहित नाही, म्हणजे तो त्याच्या पद्धतीने आहे. माझी परिस्थिती अशी होती, म्हणजे त्यामुळे कॉलेजला पंख फुटले तरी मला
तरी समोरच्याला पंख फुटले पाहिजे होते. बरोबर. तर मला तसं काही नव्हतं माझं. पण आज वास्तविक तुमच्याकडे दुनिया बघते, खोपोली बघते. हा खरं की नाही? आता झालं. हा, सगळीकडे आज तुमच्याकडेच बघतात. तो मला तुमचा एक एक्सपिरियन्स सांगा ना सर. तो डीएड कॉलेजचा एक्सपिरियन्स तुम्ही मला बोलत ना, स्पोर्ट्सचा काहीतरी. स्पोर्ट्स हा तर तो एक्सपिरियन्स जरा माझ्या प्रेक्षकांना सांगा ना. जरूर जरूर. मला तो एक जसं मी सांगितलं ना 10वी एक टर्निंग पॉईंट होता. तसं FYचा हा टर्निंग पॉईंट होता. सर डीएडचा हा टर्निंग पॉईंट आहे म्हणजे लाईफचा. म्हणजे लाईफ मध्ये असतं ना शाळा कॉलेजचे एवढे दिवस आहेत त्यातलं एक प्रसंग जर सांगायचे तर हे ते प्रसंग आहे. तसं डीएड कॉलेजला पण मी गेलो तेव्हा स्पोर्ट्स मध्ये घेतलं. ऍक्च्युली तर स्पोर्ट्स स्पर्धा होत्या. रसायनी आपली जी आहे तिथं होतं आणि रायगड जिल्ह्यातून तेव्हा 7 कॉलेजेस होते. 7 आणि ते मोठं कार्यक्रम व्हायचं. 7 कॉलेज एकत्र येऊन मध्ये जे स्पोर्ट्स वगैरे चालायचे त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा पण असायची. भाषण द्यायचंय तर मी जायचो. मला आता सिलेक्शन आता आम्ही 80 विद्यार्थी, फर्स्ट इयरचे 40, सेकंड इयरचे 40 असे 80 फक्त 40च मुलं न्यायची होती त्यांना. असं रूल आहे तसा. मग मी धडपडतोय. मग क्रिकेट खेळायला गेलो. व्हॉलीबॉल ते खेळायचे. व्हॉलीबॉल खेळायचं ते पण खेळलो. प्रिन्सिपल बरोबर खेळायचो मी. आमची टीम ते प्रिन्सिपल पण आमच्यात खेळायचे. नंतर खो खो कबड्डी तर मला माहिती माझी ताकद पण ती आहे नाही तसं आपलं जमणार नाही बोलावं देखील मला फरक पडत. तर बाकी स्पोर्ट्स मध्ये भरपूर प्रयत्न केला. माझं कशातच सिलेक्शन नाही झालं. शेवटला 40 मुलं निवडली आणि मला घेतलंच नाही. मी गेलो परत मला घ्या बोललो कशात तरी घ्या. तर आमची एक टीचर दिवसले माझ्याकडे असे बघते आणि त्या प्रिन्सिपल सर ह्याला घ्या म्हणजे का अहो हा काहीतरी काम तरी करेल, कपडे सांभाळायचं जरी काम करेल. तर नॉन टीचिंग स्टाफ म्हणून जर येतात ना, नॉन टीचिंग स्टाफ जे शिपाई वगैरे येतात ना, तर नॉन टीचिंग स्टाफ मध्ये माझं नाव टाकलं. मी विद्यार्थी पण 40 मुलं झाली ना खेळण्याची तर 41 मला घेता नाही येणार. पण नॉन टीचिंग स्टाफ मध्ये माझं नाव टाकून मला घेऊन गेले. गेलो मी पण झालं जायला तर भेटतंय आपल्याला. मग तिथं मी सगळे संचलन वगैरे करता येतं. मी त्यांचे कपडे सगळे अशा अंगावर घेऊन आणि टाळ्या वाजून चेअर करायचं हे वरडा असं 5 वाजेपर्यंत चाललं सकाळपासून. संध्याकाळी 7ला भाषण कला होती, वक्तृत्व स्पर्धा होत्या आणि 5 वाजता जी आमची सिनियर होती एक मुलगी सेकंड इयरची ती बोलली मी नाही बोलणार भाषण. कारण फर्स्ट इयर सेकंड इयर असे 2 मुलं द्यायची होते. दोन्ही मुली होत्या. फर्स्ट इयरची तर सेकंड इयर वाली बोलली मी नाही बोलणार. मी एवढ्या स्पर्धेत भाग घेतलाय तो मी दमली आता. मग कॉलेजच्या इमेजचा प्रश्न तयार झाला की 2 मुलं नाही तुमच्याकडे भाषणाची मग हा असला पाहिजे. मग विचार केला. मग ती टीचर आमची एक होती ती थळे मॅडम म्हणून ते बोलले जा आणि त्या प्रवीणला पकडून आणा ग्राउंडवर येत. मग मला मुलं आली शोधायला होतं तर तुला मॅडमने बोलवलं. म्हणजे तू प्रवीण 7 वाजता आपलं आहे तुला भाषण द्यायचंय. 5 मिनिटाचं भाषण आहे. विषय होता नैतिक शिक्षणाची गरज आहे की नाही तुम्ही सांगा. फक्त नैतिक शिक्षणाची गरज. बोल ओके. असं मी ओके म्हटलं. मला संधी पाहिजेच होती ना घुसायची. आणि 5 वाजता सांगितलं 7 वाजता का कार्यक्रम होता. 2 तासात तू तयारी कर. बोला मॅडम आता 2 महिन्यापासून माझं कसं बघ संधी आहे तुला. मग मी घेतला एक पेपर एका वर्गात जाऊन बसलो. ऍक्च्युअल माझ्या मित्राने बाहेरून कडी लावली होती की हा बाहेर नाही यायला पाहिजे आतमध्ये बस आणि भाषण तयार कर. मग एका फुलस्केपवर मी पूर्ण भाषण लिहिलं. आणि आश्चर्य असं आहे की नैतिक शिक्षणाची गरज. तर नैतिक शब्दाचा अर्थ काय तेच मला समजत नव्हता. मग धावत परत मी ग्राउंडवर गेलो. मॅडमला विचारले नैतिक शिक्षण म्हणजे नैतिक काय. तर जे आपण चांगलं वागतो बोलतो व्हॅल्यू एज्युकेशन तेव्हा नीतिमूल्य कशा असली पाहिजे. बोला आहे मला माहिती. बोलतो मग तेच बोलायचं त्याची गरज आहे की नाही. परत गेलो परत भाषण लिहिलं. मित्रांनी प्रॅक्टिस घेतली. 4.5 मिनिटापर्यंत बोलायचो मी. कॉलेजच्या सगळ्या शिक्षकांना वगैरे माहिती होतं की हा जाऊन गोष्ट जरी सांगत बसला तरी हा अर्धा तास लावायला ते गोष्ट सांगायला. त्याच्यामुळे तू जा 5 मिनिटं बोलू नये. मग ती तयारी मी केली सगळी आणि स्टेजवर गेलो. मग अनाऊन्स केल्यानंतर आम्ही सगळे स्टेजवरती पार्टिसिपेशन बसणार आणि समोर मग पब्लिक माईक वगैरे लावलं असं सभा टाईपच होतं तो कार्यक्रम. असं म्हणजे घाबरून जाईल म्हणून असं ते मला पण वाटलं की असं होतं काय. पहिल्यांदा माझ्या आयुष्याचा तो भाषण केल्याचा पहिला कार्यक्रम होता. बघितलं. मग जाताना स्टेजवर सगळे मुलं बघा आपल्या कॉलेजचं बघा. आणि मी पण त्यांना असं करतोय काय नाही रे जे होईल ते होईल. कारण मला तर माहिती नंबर तर घ्यायचा नाही मला आणि मी असंच उभा केलाय मला. पण मी गेलो माईकवर बोललो स्टार्ट केलं भाषण माझं. आणि त्यात माझं होतं नैतिक शिक्षणाची गरज असलीच पाहिजे. ते नैतिक शिक्षण नसेल तर मग समाजाचं कसं होईल. आणि त्याच्यावर 5-4.5 मिनिटं बोललो. माझा एंड असा होता की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना नैतिक शिक्षणाची गरज आहे ती दिलीच पाहिजे. बोललो टाळ्या बिळ्या झाल्या. आणि जो मी तुफान 5 मिनिटं बरोबर तिथं माझं एकदम आक्रमकपणे मी मांडलं तिथं माझे मत ते आतून आले होते माझे. खरोखर मांडलं मी मत.
त्यावेळेला रायगड जिल्ह्यातून माझा दुसरा नंबर आला होता. क्या बात आहे, लवली. आणि कॉलेजला मग फुल टाळ्या आणि शिट्ट्या आमच्या विद्यार्थ्यांच्या की अरे, आणि एक तर नंबर आला नव्हता दिवसभरात कोणाचा. माझं खातं मी उघडलं. म्हणजे आता जर ते मला ऐकत असतील या बघतील तर आठवलं त्यांना की असं आमचं झालं होतं. जर तुमच्या शोच्या माध्यमातून त्यांच्यावर पोहोचलो होता हा प्रसंग त्यांना पण दिसेल डीएड वाल्यांना खोपोली की हे केलं होतं आम्ही तिथपर्यंत. आणि तो जो सगळा आमचा ग्रुप होता फार मला शाबासकी वगैरे खूप मिळाली तिथं. नंतर आमचा काही वाद झाला मग आम्ही तिथून निघून आलो होतो कॉलेजला. पण दुसऱ्या नंतर माझं बक्षीस सर्टिफिकेट नंतर मला मग कॉलेजमध्ये आलो होतं. अच्छा. तो माझा तो लाईफचा टर्निंग पॉईंट आहे. जो फायनल टेस्ट दिला तुम्ही तो दिला तो आणि जिल्हास्तरीय मी आलो एक त्यावेळेस. 10वीचा, एक 12वीचा, कॉलेजचा आणि डीएडचा हा. तो तुमचा हा. फायनल टेस्ट तुम्ही तिथे खतम केला एकदम पद्धतशीर. त्याच्यानंतर मग ते नाव झालं की हा आता मग तेव्हा डीएड कॉलेजमध्ये डिसाईड झालं की कुठलाही स्टेज प्रोग्राम असेल तो प्रवीणच बघेल. कॉलेज तर आता कम्प्लीट झालं बरं. हम्म. आता घरामध्ये पैसे सॉरी पैसे नाही रुपया पैसे बंद झाले आता. रुपये येण्यासाठी काय मग तुम्ही कसं काय करायला लागले? मग डीएड माझं कम्प्लीट झालं. साहजिकच डीएड त्यावेळेला बघ कसं असतं म्हणजे डीएडला गेल्यानंतर त्यावेळेला असं होतं ना की डीएड झालं की जॉब मिळायचा. त्यामुळे आम्ही खुश होतो की आता मला जॉब लागेल, पेमेंट भरपूर आहे, शिक्षकाचं पेमेंट चांगलं येईल, घर मस्त झाले. नेमका मी पास आउट झालो आणि त्यावेळेला गव्हर्नमेंटने झिरो बजेट लागू केला. झिरो बजेट म्हणजे आता गव्हर्नमेंट जॉबच नाहीये, आता भरती बंद. तर माझी जी बॅच आहे 99ची जी बॅच आहे डीएडची, आताही माझे मित्र जर ऐकतील त्यांना समजेल की अजून आम्ही बेरोजगार आहोत. म्हणजे जर ते कोणी जॉबला ट्राय करत असतील तर झालेच नाही ते त्यांना जॉबमध्ये म्हणजे नंतर बरेच वर्षानंतर झालं ते. नंतर आमची केस वगैरे आम्ही लढत होतो की आम्हाला जॉईन करा. तर आमच्या पुऱ्या बॅचला जॉईनच नाही केलं. म्हणजे 10वी नंतर जो मला 12वी नंतर डीएड नंतर जो पेमेंट येणार होता, जी स्वप्न होती सगळी, ती सगळी स्वप्न सत्यानाश झाला की काहीच नाही होऊ शकत. आता परत एकदा उभं करावं लागतं. एज्युकेशन तर झालं पण आता जॉब गव्हर्नमेंट जॉबनी सांगितलं की जिल्हा परिषदेच्या सगळ्या नोकऱ्या बंद झाल्या. त्याच्यामुळं म्हणजे रिक्रुटमेंटच बंद केली त्यावेळेस. ती एक बॅच नंतर पण चालू केलं. मग आमची बॅच बेरोजगार. मग आता करायचं काय? बस सुरुवात झाली की जरा आपण काहीतरी मग ट्युशन्स घेऊ. तर 99ला मी क्लासेस, आता क्लासेस शब्द द्यावा नव्हता तेव्हा शिकवणी शब्द होता की शिकवणी घेऊया, शिकवणी गुरुजींकडे जायचं, शिकवणी घ्यायची. तर शिकवणी मग चालू केली. तर 2 मुली मोहनवाडीतल्या, त्या 2 सख्या बहिणी, त्यांच्या आईची ओळख होती आमची. ते म्हणे सर माझ्या या 2 मुलींना तुम्ही शिकवा. काहीतरी 5वीला एक होती आणि एक 7वीला काहीतरी होत्या, अशा दोघी होत्या त्या. 2च मुली माझ्याकडे पहिला क्लासला झाल्या. त्या पण देवळा शाळेच्या, नगरपालिका शाळेच्या मुली होत्या. आणि तिथून मी शिकवायला सुरुवात केली. त्या ताईंनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि 2 मुलींना माझ्याकडे पाठवलं. तिथून एज क्लासचे मी म्हणू शकतो की ती बीज रोवणं जे म्हणतात ना ते तिथं रोवलं गेलं. ती इंटरेस्ट मला तयार झाला. मग दोघींच्या नंतर मग जवळजवळ 50-60 मुलं मुली झाली. मोहनवाडी, सिद्धार्थनगर, प्रकाशनगर इथून सगळे मग मुलं माझ्याकडे, थोडं व्यारीतनं. असा मग माझा जवळजवळ 60-70चा ग्रुप बनला छोट्या छोट्या मुलांचा. त्यांना मग मी सुरुवात केली शिकवायला की त्यावेळची फी आपली किती, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपये अशी फी होती महिन्याला. मग ते पैसे गोळा करतात थोडंफार घरात यायला लागलं. नंतर आणखीन जॉब त्याच्यात काही पूर्ण होत नव्हतं. मग अजून काय केलं पाहिजे? मग नगरपालिकेच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांवर लिव्ह वॅकन्सी म्हणून मला जॉब मिळाला. तर मी अप्लाय केलं होतं प्रशासन अधिकारीच्या इथं. तर मग मला दर महिन्याला कुठं ना कुठं शिक्षक ट्रेनिंगला गेले, सुट्टीवर गेले, त्यांच्या जागेवर एक शिक्षक घेतात. त्याला लिव्ह वॅकन्सी बोलतात. म्हणजे 1 महिना तुम्ही जॉब करता, 1 महिना तुमचा जॉब संपला. अशा नगरपालिकेच्या जवळजवळ मी 14-15 शाळा गेल्या. सगळ्या शाळांवर फिरलोय मी, एक महिना शिकवत. ते पण झालं. त्याच्यानंतर मग त्याच्यातनं पण बरंचसं पेमेंट आलं. ऍक्च्युली पहिलं तर जसं मी क्लासेस सुरू केले 99ला, त्याच वेळेला मला पहिली जॉबची ऑफर आली, लिव्ह वॅकन्सी 3 महिन्याची. ती जनता विद्यालयाच्या प्रायमरी स्कूलला, 1ली ते 4थीला. 3रीचा वर्ग माझ्याकडे होता. आमच्या तिथल्या मॅडम होत्या, त्यांना डिलिव्हरी साठी जावं लागलं 3 महिन्यासाठी. त्यांना लिव्ह होती. म्हणजे 3 महिने मग मला पहिला जॉब माझ्या आयुष्याचा मिळाला, तो जनता विद्यालयाच्या प्रायमरी एज्युकेशन. मग तिथं सुरू केलं मी. तिथून ते 3 महिने संपल्यानंतर मग सगळ्या नगरपालिका शाळा गेल्या. ते संपल्यानंतर क्लासेस म्हणजे ट्युशन चालूच केलं होते मी. सकाळ संध्याकाळ चालायचं माझं आणि मध्ये दिवसभर शाळा. त्याच्यानंतर मग गेलो कोएसोची शाळा आहे खरसुंडीला. तिथं मग मी जॉब केला. 1 वर्षभर तिथं गेलं. तिथं पण मुलांना शिकवलं. 5वी 6वी 7वीचा वर्ग होता. तिथून नंतर मग नेरळ दामोते म्हणून गाव आहे, तिथं बेस्ट जे आहे ना आपल्या मुंबईच्या बेस्टच्या बसेस चालतात, बेस्ट त्यांची शाळा आहे.
त्या शाळेवर मला घेतलं. तिथं पण मी काही महिने केलं असेल काम. तिथून मग नंतर परत बाहेर पडलो आणि मग उल्हासनगरला नेताजी सुभाषचंद्र चौक आहे, नेताजी चौक आहे. तिथं एक शाळा आहे, विजयाताई विद्या मंदिर. तिथं मी झालो, तिथं मला परमनंट गेलं. तिथं मी गेलो जॉबला, तिथं मला परमनंट जॉब मिळाला. ग्रँटेबल शाळा होती, माझं नाव मी गेल्यामुळे मला पण ग्रँटवर मला डायरेक्ट घेतलं. तर चांगलं झालं, म्हणजे जे आता होईल व्यवस्थित. पण माझी जी होती सगळी ऍक्टिव्हिटीज उचापत्याच्या होत्या, माझ्या समाज जीवनामध्ये काम करत होतो, हे जे स्टेजवरचं हा, होतं, हा. तर बोला यार, नोकरीत मी अडकून जाईल. बरं. आणि पहिली चौथीच्या मुलांना शिकू शिकू जे माझा विकास जो व्हायचा आहे स्वतःचा, हा. तो नाही होणार. मी इकडे 10वीला क्लास घ्यायचो आणि तिकडे 3रीला शिकवायचो. अच्छा. इथं 10वीच्या मुलांचा मॅथ्स घ्यायचो आणि तिथं मला 3रीच्या मुलांचा मॅथ्स घ्यावा लागायचा. बरं. तर मी मुलं असं कसं काय, बोललो मी 10वी नंतर 12वीकडे गेलो पाहिजे. हा. तर बोललो मग काहीतरी गडबड होते माझी. मग त्या संचालकला पण बोललो होतो मी की मी 10वीच्या पण वर्गाला शिकू शकतो, तर तुम्ही पाठवलं जा. पण माझी डिग्री नव्हती, हा. माझं डीएड. तर तुझी डिग्री नाही तर तुला नाही पाठवणार आम्ही ना. तर मग बंदिस्त वाटायला लागलं मला, एवढ्या सगळ्या जॉब एवढं सगळं केल्यानंतर. बोललो स्वतःच आपलं काहीतरी असलं पाहिजे. बरं. आणि मी माझा पहिल्यापासून तो स्वभाव होता की कुणाच्या अंडर मी नाही राहू शकत. माझं असं म्हणणं आहे की पहिली ते चौथी तुम्ही हा. शिकवत होते, मग त्यावेळेस तुम्ही मुलांसोबत कनेक्ट कसे व्हायचे? शिक्षिकेपेक्षा मी जर आवडीने घेतलं असेल त्याचं कारण मी फार आतून आलो होतो त्यात. म्हणजे बीएमपीच्या डेटापासून म्हणतो ना आपण, हा, हा, की हा. मला बनायचं शिक्षकच बनायचं, काय बनायचंच नाही. हे माझं 9वीलाच ठरलं होतं. त्याच्यामुळे शिक्षिकेपेक्षा जो आनंद आहे ना, तो मला असं आजही कोणी विचारलं तर मला कुठल्या मोठ्या कंपनीचा मालक जरी बनत असेल आणि त्या शाळेत एका शिक्षकाची नोकरी कोणतं कराल, तर मी शिक्षकच निवडेल, ती कंपनी नाही निवडणार. क्या बात. आजही मी शिक्षकच बनेल, आजही मला कोणी विचारलं तर. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जी मजा आहे ना शिकवण्याची, त्यांच्या राहण्याची, तो आनंदच वेगळा आहे. का मला, म्हणजे माझं असं मत आहे, बघ पटतं का तुम्हाला, की शिक्षकी पेशा जो आहे हम्म. तो अनेक पेशांचा जन्मदाता आहे. की बरोबर. शिक्षकांनी सगळ्या जे आता डॉक्टर, वकील, इंजिनियर झाले, हा. त्यांना शिकवलं कोणी? शिक्षकांनी. पण शिक्षक हा असं पेशा आहे की सगळ्या पेशांचा जो निर्माता आहे. मस्त. काय लाईन. मी असं बाहेर झालो थोडं 2 असं सेकंद. माझं म्हणणं आहे. हा, काय लाईन आहे असं. जेवढे कोणी बनलेत जीवनामध्ये ते एक शाळेतच गेले होते की हा, नाही, हा, हा. बिना शिक्षकाचे बनले का ते? बरोबर. तर शिक्षकी पेशा हा सगळ्या पेशांचा जन्मदाता, असं माझं मत नाही, आहे. हे खरंच होऊ आहे. शकतो कोणाला ते नाही पटणार, पण माझं मत आहे. मग त्यामुळे प्रश्नच येत नाही, मुलांमध्ये मजा, शिकवणं पण तेवढं जोरदार आणि नाचणं, गाणं. मी विद्यार्थीप्रिय शिक्षक होतो. बरोबर. जेवढ्या शाळांवर मी गेलो आजही त्या, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मलाच आश्चर्य वाटलं, तुम्हाला वाटलं की मी खालापूर तालुक्यात खालापूरच्या आपलं जमिनीचा व्यवहार वगैरे होता तिथं, पंचायत समिती, हा. तिथं गेलो होतो मी. आम्ही एक ऑफिस घेतलं तेव्हा गेलो होतो. आत्ता 1-2 महिन्यापूर्वी हा. जागा घेतली तर तिथं गेलो होतो. तर तिथं वकिलाचं आमचं काम चालू होतं, मी बाहेर उभा होतो. तर एक वकील मुलगा तिथून, वकील मुलगा नाही, वकील व्यक्ती तिथून ये जा करतो, बोलत. मी बघतो, एकदम माझ्याकडे बघतोय, नंतर आला माझ्याकडे. तर सर मला ओळखलं का? असं तो दाढी बिडी आलेला मोठा वकील बोललो, नाही यार बोललो ओळखलं. हा बोलतो, मी तुमचा विद्यार्थी इयत्ता 6वीचा. आणि तुम्ही नगरपालिका शाळेवर मी 1 महिना शिकवायला गेलो होतो त्यांना. हा. 1 महिना शिकवलेला तो विद्यार्थी. तो बोला हा. त्याने मला लगेच आठवण करून, तुम्ही नाही का मला ते गाणं शिकवायचे, तुम्ही नाही का ते नंदीवरचं गाणं बोलायचे, तुम्ही नाही का ते जोक सांगितले आम्हाला, जोक. त्याने ते जोक आणि गाणे त्यांनी मला आत्ता बोलून दाखवले. आयुष. म्हणजे तेव्हा मला ते असं झालं की आई शपथ, बोललो वकील आहेत खालापूरच्या कोर्टात, सर मी तुमचा विद्यार्थी आणि तुम्ही आम्हाला गाणे शिकवले होते आणि तुम्ही आमचे, म्हणजे कशी मजा यायची, असं तो आत्ता बोलला. म्हणजे त्यावेळेला कशी मजा येत असेल ती मला आता फील होत आहे. आमचे विद्यार्थी म्हणजे शिक्षक होतोच मी फार. माझा एक नियम होता, आणि सगळ्या शिक्षकांना पण मी सांगतो, बरं. की नुसतं ओरडणं, मारणं, जोडणं, या आपल्या पद्धतीने मुलांना वाकवणं, हे एवढंच काम नाही शिक्षकाचं. ते करावं लागेल. समजा 80-90 मुलं तुमच्याकडे, तर प्रेशर येईल, तुला एखाद्याचा कान पकडावा लागतो, ओके. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी शिक्षकाला करता येतात. मग मी शिकवणं वगैरे झालं, थोडा दमबिम सगळं झालं का, माझा एक नियम होता की शेवटच्या तासाला एक 10 मिनिटं शाळा सुटायला वेळ असेल तेव्हा बॅग बंद, दप्तर बंद, सगळं अभ्यास बंद, आणि चला गाणे स्टार्ट. सगळ्यांनी बेंचच्या बाहेर या, उभे राहा आणि गाणं. मग गाण्यामध्ये माझे सगळे जे आपले बोबडी गीतं असतील, माझे गाणे काही फेमस आहेत माझे, जोक्स गाणे, त्यांना काही बोलायचं असेल, काही जोक सांगायचे असतील, शेरो शायरी, हे सगळं 10 मिनिटं चालायचं. त्या 10 मिनिटाच्या आनंदासाठी पोरं सकाळी शाळेत यायची. माझ्या वर्गामध्ये मला नंतर आमच्या मुख्याध्यापकने पण मला हे केलं होतं की अप्रिशिएट केलं होतं की तू आल्यापासून वर्गात मुलं गैरहजर राहत नाही, तो 100% हजेरी लागते. याचं काय कारण आहे बोललो, त्याची मजा घेतो तुझ्या. आम्ही फार मजा करायचो प्रत्येक वर्गात.
गेलं का त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी वागणं, अभ्यास झाला का जोक्स, गप्पा, गाणी हे माझं फिक्स. आताही ते गाणे माझ्याकडे आहेत, आजही मी ते गाणे बोलून दाखवतो मुलांना. आणि त्याच्यामुळं एक बांधिलकी होते ना, बांधिलकी. ती जेव्हा मी ते उल्हासनगरची शाळा सोडली ना, त्या संचालकला माहिती होतं काय माझ्या बोलण्याने येणार नाही. तरी 3री-4थीच्या मुलांना मला फोन करायचे, सर या ना तुम्ही या. मग त्याला माहिती आहे की हा मी मुलांसाठी येईल. मुलांसाठी येणार. तरी फुल मला म्हणजे भावनिक खूप दबाव आणला होता. पण मला ते नव्हतंच करायचं, मला माझं हे उभं करायचं होतं. म्हणजे एवढं की त्या संचालकला पण माहिती की हा माझ्या बोलणे नाही ना, हा विद्यार्थीच्या बोलणे नाही. तर त्यांनी तो प्रयत्न पण केला होता. तुमचे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते तुम्ही. माझे सगळे विद्यार्थी मला आजही आठवतात. ते सगळे इयत्ता म्हणा, कुठल्याही जेवढ्या वर्गांवर मी गेलो त्या वर्गांवर असं नाही कोण म्हटलं की हा नको. तुमच्या मनात कधी आलं की आता आपण थांबायचं आणि आपण स्वतःच चालू करायचं? हे माझं 2004 ला माझ्या डोक्यात आले की मला वाटत मला नाही आता हे एवढ्या शाळा आणि एवढे जॉब झाले, जॉब सगळे झाले, शाळा झाल्या, मला आता आपल्याला स्वतःच काहीतरी करावं लागेल. जे मला करायचंय, जे माझ्या आत आहे ते करण्यासाठी मला एक आझादी पाहिजे. बरोबर. जास्त बिझनेसमॅन मध्ये म्हणतो ना, मग तसं काय नाही. एज्युकेशन मध्ये काहीतरी वेगळं करायचंय, भव्य करायचंय, हेच माझं होतं. बिझनेस करणं हा काही मुद्दा नव्हता तो. 2004-5 ला डिसाईड झालं होतं माझं 4 ला की मला काहीतरी वेगळं करावं लागेल. 2005 ला मग मी डिसिजन घेऊन टाकलं. म्हणजे 2005 ला यश क्लास जो बनवलाय, स्थापना जी म्हणतो ना, म्हणजे 15 जुलै 2005 ची स्थापना आहे. तेव्हा बनवायचं मग सुरू झालं होतं माझी प्रक्रिया. आणि असं बोललो तेव्हा मी क्लासेस पण घ्यायचो. माझं रुटीन त्यावेळेला असं होतं ना की उल्हासनगरला राहायचो मी तेव्हा. त्या शाळेवर होतो, विजयाताई विद्या मंदिर. तर सकाळी 5 ला उठायचं, 5:30-6 ची ट्रेन पकडायची, 7:30 पर्यंत इथं यायचं, 7:15. इथून 7:30 ते 10:30 वाजेपर्यंत क्लास घ्यायचा. 3 बॅच घ्यायचो मी 8वी 10वीच्या. परत 10:30च्या बॅच इथून सुटायचं, ट्रेन पकडायची, 12 वाजता शाळेत जायचं, 12:30 ते 5:30 शाळा करायची आणि 5:30 नंतर परत घरी 2 मुलं यायची, तिथं 2 मुलांना शिकवायचं. असं माझं हे चक्र होतं कामाचं. किती धावपळ अशी होती माझी. तिकडे मॅडम माझी मिसेस तिथे राहायचे आणि मी इकडे येऊन जाऊन करत होतो. पण तर मी बोललो की आणि जर एक 10-12 मुलं त्यावेळेला काहीतरी क्लासला येत होती 10वीचे. सुरुवात 7 मुलं, 5-7 मुले होते फक्त. आणि मुलं 20-25 मुलं झाली ना तर मी जॉब सोडेन, कारण मी परमनंट होतो ना. होणार 100% ग्रँटवर येणार, मला पेमेंट पूर्ण मिळणार, सगळं झालं होतं. आणि नाव होतं माझं, त्या मास्टरवर नाव आलं होतं माझं. परत जमणार नाही म्हणून त्यांना माझ्या मिसेसला सांगायचं, मुलं जमणार नाही, मला असं वाटतं आपलं काहीतरी आझादीने काहीतरी करावं लागेल. तर 2005 ला मग आम्ही दोघांशी ट्रेननी चाललो होतो प्रवास जॉबला. त्या पण जॉब तिथं करत होते माझ्यावर. तर आम्ही दोघं ट्रेननी होतो. तेव्हा असं कागद घेतला, आपण काहीतरी क्लास चालू करू. तर आपला क्लास चालू होता, नवीन वर्ष शिकवणी चालू होती, शिकवणी. बोलायला आता आपण व्यवस्थित नाव देऊ. मग नाव काय द्यायचं, मग त्यावेळेला आपण सगळ्यांना यशस्वी बनवणार, सक्सेस करायचं आपल्याला. मग तेव्हा नाव झालं यश क्लासेस. ऍक्च्युली मी तेव्हा एक पुस्तक वाचलं होतं, यू कॅन विन, यश तुमच्या हातात, एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये यश नावाचं प्रकरण आहे. बाकीचे प्रकरण माझी वाचून नव्हती झाली, पण यश नावाचं प्रकरण माझं वाचून झालं होतं. त्याच्याने मी फार प्रभावित झालो की अरे, यश मिळवण्यासाठी एवढं सगळं करावं लागतं. तेव्हा यश क्लासेस नाव आलं 2005. ते ट्रेन मध्ये बसताना असं मॅडम मी असं बसलेलं बोलतोय ना, असं मी कागदावर तेव्हा लिहिलं होतं. आणि ते आपण यश क्लास बनवू, आपल्याला यश क्लास बनवू. आणि असं ते बनलं आमचं. जे स्वप्न कागदात उतरलं ते झालं. ते 2005 ला 15 जुलैला त्याचे उद्घाटन म्हणतो ना आपण, ते उद्घाटन फार मजेशीर आहे की विहारीमध्ये एक आपले वॉटरफॉलला जातो ना, विहार आहे बघा, विहारच्या अलीकडे एक विहारीचा एरिया आहे, कसं सांगू आता, ते बौद्ध विहार जे आहे त्यासमोर एक इकडे गाळ आहे, तसे घर आहे. तिथं आपण एक गाळा घेतला होता छोटा, तिथं एक 15-20 मुलं बसतील असं. तो पावसाळ्यामध्ये इथून बाजूने एक नाली व्हायची आणि त्या नालीचं पाणी त्याच्यात झिरपायचं. नवीनच बांधकाम होतं, थोडा वास यायचा. काही मुलं तसंच तिथं बसून चटई वगैरे टाकून असे अगरबत्ती वगैरे सुगंध करायचं ना, काहीतरी करायचं. त्यावेळेला उद्घाटन झालं. मी सकाळी 6 ला निघालो. त्या दिवशी माझं 15 जुलै तोपर्यंत माझा वाढदिवस साजरा कधी मी केला नव्हता. मला माहिती नाही की माझा वाढदिवसच्या दिवशी हे काम होतं. हे बघा योगायोग आहे. हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो, हे रेकॉर्डला आता जाते की मला माहित होतं की त्या दिवशी माझा वाढदिवस आहे. मला हे माहिती होतं की 15 जुलै शाळा सुरू झाली, 15 जुलै पर्यंत 1 महिना ऍडमिशन केले, तर 1 महिन्याने आपण उद्घाटन करू. तर 15 जुलै असं ठरलं होतं.
15 जुलैला उद्घाटन झालं तेव्हा मी आलो उल्हासनगरवरून. मग 8-9 वाजला मी त्या गाळ्यावर उभा दारात. समोर अशी नाली होते, नालीवर असं ते लादी होती त्याच्यावर मी उभा असा आणि समोर 15-20 मुलं आपली 10वीची रिपीटर आणि मार्च अशी काही मुलं उभी. थोडं थोडं रिमझिम पाऊस पडतोय आणि मी उभा आणि असं त्यांना डिक्लेअर करतोय का आज आपल्या यश क्लबची इथं स्थापना होते. त्याचं बॅनर लावला होता मी. बॅनर म्हणजे तो हाताने लिहिलेला बॅनर, तेव्हा ना कापडावर लिहायचं बॅनर. आता डिजिटल बॅनर नव्हतं, कपड्यावर लिहायचं. तर एकाला लिहायला लावलं मी, ते कपड्यावर लिहून ठेवलं होतं यश क्लास आणि त्याला असं एक कागद ठेवला उद्घाटन करायचं ना असं. आता बोल कुणाला आणायचं उद्घाटन? 15-20 लोक मुलं आणि मी त्या नालीचे आमचा तो क्लब उभा त्याच्या. गाळा चांगला होता त्यांचा. आता तिथं दुकान पण झालं मस्त. मला करायचं कसं, कुणा सांगायचं? तर त्या ज्या मालकीन होत्या तिथं त्या गाळ्याच्या, तिथं भांडे घसत होत्या. बोला आता आपल्यासाठी ह्याच मोठ्या ना, त्याच मालकीन त्याच्या. बोला ताई तुम्ही या, मावशी या बोललो आणि उद्घाटन करा. ती बाई होते ते असं त्याने हात धुतलं, ते पाण्यात त्याच्या पदरला पुसले आणि ती बोलते थांबा, बोलते उद्घाटन तुम्ही करताय, मी काहीतरी करते. म्हणजे बोल या आहे तसेच या. त्याने हात बी धुतलं, पदर बिदर खोसला, असं व्यवस्थित केस गेली आणि आला. आणि फोटो वगैरे काय नाही शूटिंग बिटिंग काय, मोबाईलच त्यावेळेला. मग त्याने तो कागद असा उलटला आणि झाला यश क्लबची स्थापना. ना मी टाळ्या वाजवल्या. ती यश क्लबची स्थापना 2005ला एक 20-25 मुलांसमोर आम्ही ते केलं होतं. त्या मला सांगा, यश क्लासेस एखादं काम आपण चालू करतो पण ते पुढे सातत्याने पुढे नेणं थोडंसं अवघड जातं. म्हणजे जशी जशी पावलं पुढे पडत जातात तशी ती जड होत जातात, बरं की नाही? मग यश क्लासेस पुढे कंटिन्यू करत असताना काय अडथळे वगैरे किंवा कशा प्रकारचं तुम्हाला दमछाक करायला लागली? भरपूर यश क्लासला उभं करताना भरपूर धावपळ झाली, पण मजा आली. म्हणजे मी तर असं दुःखी बिकी नाही बोलणार, अनुभव शिकलो आम्ही त्यातनं. याचा काही दुःखाचा मुद्दा नाही, पण मजा आली. की जेव्हा मी सिद्धार्थनगरला चालू केलं तेव्हा माझं घर आहे तिथं. आजही जेव्हा वर्धापन दिन साजरा होतो ना, तेव्हा माझं 1 तासाचं भाषण असतं. ते प्रेझेंटेशन मी दाखवतो की पहिला क्लास कुठं होता, मग नंतर कुठं आला, मग नंतर असं ते कसं पायरी चढत आलो मी, त्याचं पूर्ण प्रेझेंटेशन आहे माझ्याकडे, फोटो सहित. त्यावेळेचा फोटो आहे माझ्याकडे, 2005चा क्लासचा घरातला फोटो आहे. तर बोललो तिथून सुरू केलं. मग गर्दी व्हायला लागली, जागा पुरत नाही. मग थोडा व्यारी वगैरे असे एक गाळा करत आलो आम्ही पुढं. ते एक गाळा होता, आता तोडले तिथले ते गाळे. नदीच्या किनारीच होते 3 गाळे, ते तोडले आता नाही. तिथं गॅरेज वगैरे चालू होते तिथं पहिला. तिथं असे 3 गाळे होते. इकडे एक डॉक्टर होते, त्यांचा दवाखाना. इकडे आम्ही क्लाससाठी एक गाळा घेतला आणि मधला जो गाळा होता तो जया हॉटेल जी बिअर बार आहे, त्या बिअर बारचा बाटल्या ठेवायचा गोदाम होता. ते गोदाम बाटल्या ठेवायचा गोदाम आणि इकडे क्लास. अशा परिस्थितीत क्लास आमचा सुरू झाला. मग नंतर तो डॉक्टर गेले ते, मग ते त्यांनी दुसरीकडे घेतलं. मग ते दोन्ही गाळे मी घेतले. मग 2 गाळे आणि मध्ये बाटल्यांचा गोदाम. तर मी त्यांना भरपूर वेळा बोललो की त्यांना काढा तिथून आणि आम्हाला द्या. तर आधीपासून त्यांचं आहे, त्यांचं काही जास्त कदाचित भाडं वगैरे जास्त असेल मे बी. तसं आम्ही क्लास चालवलं. नंतर मग वाटलं की आता नाही, इथून बाहेर निघालं पाहिजे, कारण हा एरिया मध्ये लांबून म्हणजे मोठं करायचंय, आपल्या एरियामध्ये नाही होणार. तर मग तिथून अजून पुढे निघालो आम्ही. तिथं लोक मग स्थानिक एक लिमिटेशन असतं ना, कुठल्या कामाचं एक लिमिटेशन असतं. जसं आम्ही एका टेरेसवर क्लास चालवायचो त्याच्या आधी, तो विद्यार्थी भरपूर आले. तर डे नाईट माझं पहिल्यापासून 24 तास हे माझ्या डोक्यात फिट होतं एकदम, की 24 तास मला हेच करायचंय. तर ते मग ते ओरडायचे 8च्या आधी क्लास बंद झाला पाहिजे, रविवारी क्लास घ्यायचा नाही, आम्हाला झोपायचंय, काय तुमची बडबड आहे मस्ती, असं ते फार अपमानित करून हाकलायचे आम्हाला तिथून. गप खाली उतरायचो आम्ही, बोलायला नाही आपल्याला असं नाही जमणार. मग हळूहळू इकडे आलो. मग बाजारपेठेमध्ये गाळा घेतला, जिथं आता भारत आर्केड जिथं म्हणजे आता क्लास आहे तिथे गाळा घेतला. एक गाळा तिथं, एक गाळा व्यारीच्या नदी किनारी होतं तिथं, आणि तिसरी बॅच कुठं बसवायची, मग एक घरात सिद्धार्थनगर. तर सिद्धार्थनगर मध्ये 5वी समजा फॉर एक्झाम्पल 5वी 6वी 7वीचा वर्ग चालू आहे, तर 5वीचा वर्ग सिद्धार्थनगर मध्ये, 6वीचा वर्ग त्या व्यारीच्या त्या गाळ्यामध्ये आणि 7वीचा वर्ग इथं भारत आर्केड बिल्डिंग बाजारपेठेमध्ये. 8वी 9वी 10वी तिन्ही गाळे वेगवेगळ्या ठिकाणी. हा, आणि तिन्ही बॅच तिन्ही वर्ग एकच वर्ग बसायचे एका ठिकाणी. असे 3 वर्ग बसायचे. मग इथून माझा तास संपला का मी इथून धावत सुटायचो, कमी त्या व्यारीच्या इथं पोहोचणार आणि तिथून जर त्याचा क्लास सुटेल ते इकडे धावत त्या शिक्षकाला. एक सिद्धार्थनगर मध्ये जाणार, मग व्यारीचं संपलं का मी सिद्धार्थनगर मध्ये जायचो. अच्छा, अशा 2 तासामध्ये आम्ही 3 ठिकाणी फेऱ्या मारायचो. 3 शिक्षक आम्ही असे एकमेकाला क्रॉस व्हायचो. इथून मी धावत सुटणार, तिथून ते धावत येणार. तोपर्यंत मुलं त्या मुलांच्या हालचाल व्हायच्यात 5 मिनिटात पोहोचायचं. कधी कधी मुलांची सायकल घेऊन जायचं, सायकलीवर पळायचो मी. एकदा असं झालं की तिथं प्रश्नपत्रिका कमी पडली, म्हणजे तिथं आपण
पेपर इकडे चालू इकडे चालू, हा. 9वीचा पेपर तिकडे, इकडे 10वीचा, बरोबर. तिकडे एक पेपर कमी पडला तर इथून पेपर द्यायला ते जायचं सायकलीवर, की तो पेपर कमी पडला प्रश्नपत्रिका, आणि ते देऊन परत इथं यायचं. असं तो यंत्रणा आमची झाली की आम्ही शिक्षक एकमेकांना क्रॉस होतो, मॅडम आणि मी असं क्रॉस झालो हम्म. तर आम्ही बोलायचो नाही एकमेकांशी, बोलायचं नाही, बोलायला वेळ जाईल ना, वेळ जाईल. बरोबर. बाय 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 पळ 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 पळ. आणि तर कांचन मॅडम इकडं आणि मग मी तीन तिकडे, शिक्षक असे फिरताय पक्के पळायचो आम्ही इकडे तिकडे. आणि ते यश म्हणजे आता जर ते ऐकतील विद्यार्थी, ते पालक, तर म्हणजे आम्ही होतो, मी होतो. त्यातले काही मुलं एखादं MBA वगैरे झाले, काहींचं आता काही प्रोफेसर बनले, त्यातले त्या मुलींपैकी काही वकील बनले त्यातले, तर ते आता ऐकत असेल तर म्हणजे आम्ही होतो ते जाऊ. त्या खरंच मी त्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी त्यावेळेला आम्हाला साथ दिली. खरी आता गोष्ट आहे. सोडून द्यायला पाहिजे होता क्लास त्यांनी. जो विश्वास त्यांनी तुमच्यावर टाकला. खूप विश्वास ठेवला की हेच करतील, तर त्यामुळं आम्ही आज इथं बसलो. यश क्लास हा आता एज्युकेशन नाही राहिला, आता हा प्रशिक्षण क्षेत्रात पण उतरला. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही शिक्षक आणि प्रशिक्षक, तुम्ही शिक्षक पण आहे, आता मी प्रशिक्षक पण आहे. त्या वाढला 2025ला यश क्लास आता महाराष्ट्राला काबीज करतो. केवळ एज्युकेशनने विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास नाही होत, नाही. केवळ कविता धडे वाचले नाही होणार. त्यासाठी त्याला जोड ही, जसं शाळेमध्ये धडा संपल्यानंतर त्याच्या खाली असतं ना उपक्रम, हा. ते उपक्रम म्हणजे व्यक्तिमत्व विकास आहे. बरोबर. म्हणजे मी जे उपक्रम आता हे जे घेतोय हे त्या धड्याच्या खालीच आहे, पुस्तकातलंच आहे, हे काही माझ्या मनाचं नाही आलेलं. ते वाचल्यानंतर मला बोलले उपक्रम कधी घ्यायचे आपण, कारण पोर्शन खतम करता करताच आपल्याला फार नाकीनऊ येत आहे, पेपर लिहितं. मग हे उपक्रमचं काय, त्या उपक्रमाच्या नावाने मग सुरू झालं ट्रेनिंग सेंटर. आता ट्रेनिंग सेंटर एक वेगळा पार्ट आहे आणि क्लास एक वेगळा पार्ट आहे, आणि असं आता मी शिकवतो. मी म्हणेन की 2005ला जो क्लास सुरू झाला होता तो आता वाढतच चालली. आम्ही विद्यार्थ्यांना पालकत्व देतो जेव्हा ते घरापासून दूर असतात, की त्यांना जसं घरामध्ये पालक आहे तसं क्लासमध्ये आल्यानंतर आम्ही आहोत. मग पालक काय काय करू शकतो त्याच्या मुलासाठी, असा मी विचार करतो. एक पालक काय काय करू शकतो ते सगळं आपण इथं करायचं, ते जेवढं करता येईल तेवढं. म्हणजे एक वेळ अशी येते की पालकांना प्रश्न पडतो की या मुलाचं काही सांगायचं, आता जर ती टीम उभी तर या टीमला जर काही सांगायचं असेल तर पालक मला सांगतील की हिला सांगा, कारण माझं ऐकतील, तुमचं ऐकतील, आमचं नाही. हे पालकत्व आमचं आहे की बरेच विद्यार्थी असे आहेत की ते माझं ऐकतील पण पालकांचं नाही ऐकतील, आणि ते मला फार अभिमान वाटतो हे सांगताना. आजही आहे खोपोलीमध्ये जे ऐकतील मला ते म्हणतात कमजोर आहे, त्याला पण तयार करायचं, आणि जो करू शकतो त्याला पण तयार करायचं. म्हणजे 35% वाला पण तितकंच एफर्ट्स घ्यायचे त्याच्यावर, आणि 90% वाल्यावर पण तेवढेच एफर्ट्स घ्यायचे. सेम चाललं पाहिजे. एक मी बोलू इच्छितो या एज्युकेशन संदर्भात पण, की बऱ्याच पालकांना आणि शिक्षकांना सगळ्यांनाच वाटतं की 90% पडले म्हणजे क्लास मस्त, या 90% पडले म्हणजे विद्यार्थी मस्त. हे साफ चुकीचं आहे, साफ खोटं आहे. 35% वाला जेव्हा 36% वर जातो ना, 35 ते 36, त्यालाही तेवढीच मेहनत घ्यावी लागते, तो तेवढंच आपलं, कारण त्याची बुद्धीनुसार तो तेवढंच करणार. बरोबर. आणि 90चा 91 व्हायला जेवढं लागतं ना तेवढीच बुद्धी लागते, दोघांना मेहनत तेवढीच घ्यावी लागते. तर 35चा 70 होणं आणि 90चा 92 होणं, तर जास्त मेहनत कोणी घेतली मग? बरोबर. ज्याला 40% होतं त्याला 80% पडले, 40 वाला 80 वर गेला आणि 90 वाला 92 वर गेला, आपल्याला 92% दिसतात, 80 दिसतात, कमी दिसतो. पण आज 40 हून 80 वर गेला ना, त्याची मेरिट कोणत्या लेवलची मोजणार तुम्ही? बरोबर. हे माझं फार 20 वर्षापासून मी हे प्रश्न विचारतो समाजात, माझ्या स्पीच मध्ये पण हे प्रश्न असतात की तुम्ही त्याला हुशार का, त्याला बक्षीस का नाही देणार? की जरी 40% त्याला, इव्हन तो 9वीला नापास झाला, नापास झालेला मुलगा जर 10वीला 73% घेतो या 63% घेतो, नापास झालेला, तर त्याने किती एफर्ट घेतले असतील, तो मेरिट नाही का मग त्याची? तर शिक्षण क्षेत्रातली ही जी व्याख्या आहे ना मेरिटची, ही पण आम्ही बदलू इच्छितो की मेरिट अशी नसते. अबो 90 वाल्याचं स्वागत आहे, त्याला नम्रपणे त्याला बक्षीस देतोच आम्ही, त्याला तर मानतोच, पण जो 35 70 वर गेला तो जास्त कॅपेबल आहे असं माझं. कोणी काय आगाऊपणा करते, काही प्रॉब्लेम, त्यांचे प्रॉब्लेमच सॉल्व्ह करतो. पर्सनल प्रॉब्लेम सगळे घडवण्यासाठी पुरेपूर तुम्ही तुमचा जीव लावता. पर्सनल प्रॉब्लेम जेवढे आम्हाला माहिती आहेत मुला मुलींचे, तेवढे त्यांच्या पालकांना नाही माहिती. म्हणजे तुम्हाला येऊन सगळे शेअर, पालक मला विचारतात, सर तुम्ही माझ्या मुलाबद्दल एवढं सांगितलं, आता एकाचे प्रॉब्लेम सांगत होते मी, त्यांच्या पालकांचं काउन्सिलिंग केलं 3 तास, आणि सांगितलं तुमचा मुलगा असं असं करतो, त्याला सांभाळा. ते म्हणजे तुम्हाला सर आम्हाला तर 50% माहिती असेल, या तुम्हाला 50%, आम्हाला तर कमी माहिती असेल. बोला तुम्हाला फक्त 10% माहिती, 90% बोला मला माहिती. ते पण माझ्याकडे बघताय, बोला 90% माहिती तुमचा मुलगा कसा आहे, हे तुमची मुलगी कशी आहे.
पण तो आमचा त्यांचा मॅटर आहे. मी तुमच्यापर्यंत नाही उद्या. नाही नाही, बरोबर. तर मुला मुलींचे आमचे जेवढं बॉन्डिंग आहे, त्यांचे जेवढे प्रॉब्लेम्स मी ऐकतो ते मी पालकांना नाही सांगत. पालकांशी त्याचा संबंध नाही. नाही. पालकांना मी वेगळ्या गोष्टी सांगतो जेणेकरून मुलं घडतील आणि मुलांना मी वेगळ्या गोष्टी सांगतो. तर ते मग त्यांच्यामध्ये मुलगा पण पालकांकडून पालक असं ते हा, जोडतो. हा, हा, ते- त्यांना हे नाही माहित की आम्ही सांगितलंय काय, ते एकत्र आले कसे काय सांगितलं आम्ही बरोबर, नेमकं, बरोबर, बरोबर. ते आमचं आहे. जबरदस्त, जबरदस्त. 3-3, 4-4 तास मी एकेका मुलाशी मीटिंग करतो, बोलतो 1-2 असं, आणि त्याचं जेवढे प्रॉब्लेम्स आहेत तेवढे सगळं काढतो बाहेर. म्हणजे ते पालकांना नाही माहिती तेवढे प्रॉब्लेम आम्हाला माहिती मुला मुलींचे. हम्म. ते मला अभिमान वाटते ते सांगतो जरासं, मस्त, मस्त. की ते विश्वास करतात आमच्यावर हा, तेवढे. विश्वास, विश्वास. आणि पालकांनाही माहिती की जेवढे यांना माहिती तेवढं आम्हाला नाही माहिती. हे पालकांना पण माहिती. तुम्हाला कधी कधी असं सांगा, बोललं नाही तुमचा मुलगा चांगला आहे, तुमची मुलगी चांगली आहे, आम्ही बघू काय. बरं, एक प्रश्न असा आहे सर, आता बघा, तुम्ही जी काही जर्नी मला सांगितली आतापर्यंत, यश क्लासेस 2025 मध्ये आहोत आपण, या कालामध्ये अनेक बॅक बिचिंग वगैरे झाली असेल किंवा असे काही वाईट प्रसंग आले असतील, तर ते नाव न घेता तुम्ही कशा प्रकारे सांगाल, म्हणजे काय असे रुमर्स वगैरे किंवा काय वाईट प्रसंग तसं काही वाईट तर माझ्यापर्यंत काही घडलेलं मला आठवत नाही सर, की वाईट प्रसंगाला मला तोंड द्यावं. हा, दुःखद घटना आहे. काही म्हणजे वाईट वाटतं म्हणजे मलाच वाईट वाटलं, लोकांना नाही. म्हणजे काही गोष्टी अशा की आपण ज्याला तयार करतो, काही लोकांना पण तयार करतो, तयार करता आपली इच्छा असते की त्यांनी हे करावं, काहीतरी वेगळं काम करावं, मग ते जेव्हा आपल्याला सोडून जातात या प्रॉब्लेम क्रिएट करतात, या आपण एखाद्यावर विश्वास टाकतो, टीम मध्ये एखाद्याला विश्वास टाकतो, तो विश्वासघात करतो आपला, ते मग फार त्रासदायक असतं, ते खूप हे असतं. आणि बाकी मग अपप्रचार जो आहे तो प्रत्येक व्यावसायिक प्रत्येक व्यक्तीबद्दल आहे. कुणी काही करा चांगलं, जसं कोणी चांगलं नाव कमवलं का नाही, काहीतरी गडबड केली असणार असंच बोललं जातं. तर तो त्याला काही मी महत्व देत नाही, ते काही मुद्दाच नाहीये. इव्हन जे आपल्या विरोधात बोलतात त्याचा फायदाच होतो आम्हाला. जेव्हा कोणी आम्हाला काही बोलतो तेव्हा आम्ही जास्त प्रेरित होऊन काम करतो. तर तसं तर काय वाईट फक्त एवढंच आहे की ज्या लोकांना आपण तयार करतो, जेवढा विश्वास टाकतो आपण की हे ते जे आता ही पुढची री ओढतील आमची माझ्यासारखे तयार होतात, आणि जेव्हा ते सोडून जातात ते विश्वासघात करतात, ते दुःख खूप असतं. बाकी समाजात कोणी आपल्या विरोधात आलं आणि कोणी काही मला प्रॉब्लेम केला असं काही मला काही अनुभव खरं सांगतो नाही. उलट मी तर नेहमी म्हणतो की ही जी माझी सक्सेस आहे, ही जी प्रगती आहे, याच्यामध्ये 4-5 लोकांचा नाव नेहमी घेतो, 4-5 लोकांचा हात आहे. नंबर वन आहे आमचा विद्यार्थी. नंबर वन आहे आमचा विद्यार्थी, ज्याच्याशिवाय यश क्लास नाहीये. ते नाही तर शिष्य नाहीये तर गुरु नाहीये. गुरु नंतर पहिला शिष्य यायला पाहिजे ना. तर पहिला विद्यार्थी, विद्यार्थ्यांचा आमचा दुसरा सक्सेस मध्ये येतो त्याचा पालक, की ज्याने आमच्याकडे पोरांना पाठवतात, ते आम्हाला पैसे देतात, आमच्यावर विश्वास ठेवतात, ते पालक. त्याच्यामुळे यश क्लास इथपर्यंत मी जे काही करू शकलो हे 2 लोक आहेत, पहिले आणि दुसरे. तिसरे आमची ही कोर टीम, याची कोर टीम जे त्याला मी कोर टीम म्हणतो, जो 24 तास माझ्यावर काम करतात. टीचर्स पण 24 तास आहेत, ते घरी नाही जात. जसं मी इतर राहतात ते माझ्या बरोबर राहतात. ते कोर टीम आहे. 4थ्या नंबरला आमचे टीचर्स जे येतात, शिकवतात, जातात, पण ते त्यांचा वेळ देतात, त्यांचं टॅलेंट आम्हाला देतात. ते 4थी टीचर नंतर आमचं जे वेल विशर आहेत, तुमच्या आमच्यासारखे जे चांगले आहे, तुमचं चांगले आहे, तुम्हाला आशीर्वाद, असा जे मुलं नाहीत आमच्याकडे पण आम्हाला ते चांगलं बोलतात आमच्या, ते वेल विशर. आणि 6वा जो घटक आहे तो आपले विरोधक. ज्यांनी मला जास्त विरोध केला त्यांनीच मला प्रगती करायला लागली. तर ज्यांनी जास्त प्रेशर केलं त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो असं म्हणता येईल, काय हरकत नाही त्याला. जो मला निघ इथून, तर मी निघालो तर चांगलं त्या ठिकाणी झालं. एक बोललं मला की इथून निघ, आमचं सोडे, तर मी ते सोडल्यानंतर मी मार्केटमध्ये प्रगती झाली आपली. आता महाराष्ट्र काबीज करतोय आम्ही. की येत्या काळामध्ये आपण आहोत प्रोसेस मध्ये की जेवढे आपले वक्ते तयार करता येईल, आम्हाला वक्ते तयार करायचे, लीडर्स तयार करायचे. आमचं एक हे पण वाक्य नेहमी बोलतो मी की वी प्रोव्हाइड लीडर्स फॉर सोसायटी, की समाजासाठी आम्ही लीडर तयार करतोय. लीडर द्यायचा, समाजात जा आणि समाजाला लीड करा. ही आपली काय म्हणतात मोठी इच्छा आहे माझी, की इथून लीडर्स बनला पाहिजे. तो साधा सुद्धा माणूस नाही पाहिजे आपलं. मी तर विशेष करेल सर, तुमचं नाव महाराष्ट्रात होतं नाही, पूर्ण भारतात आपलं नाव प्रसिद्ध होईल. हिंदी विषयात गेलो का आपण भारतात. कारण मला उद्या हे असेल, प्राऊड मुवमेंट असेल की हा सरांचं मी पॉडकास्ट घेतला, मी विश केलेली. असं करण्याचा मी प्रयत्न करेन. ओके सर, आता आपण थोडा रॅपिड फायर करूया. काही क्वेश्चन्स काढलेले आहेत आणि फर्स्ट टाइम इम्प्लिमेंट करतोय, तर त्याच्यावर तुम्हाला सिंगल आन्सर करायचंय, काय असेल त्याच्यावर. ओके.
व्हॉट इज युअर फेवरेट सब्जेक्ट? मॅथ्स. बुक्स और युट्यूब व्हिडिओज? बुक्स. त्याचं कारण सांगू शकतो का? हा सांगा ना. कारण बुक्स सांगा का? कारण युट्यूब वाला जे बोलतोय तो बुक्स वाचूनच बोलतोय ना. ना. हा बरोबर. बिना बुक्स तो युट्यूबवर काय सांगेल तुम्हाला? त्यांनी बरोबर. कुठले बुक्स वाचले म्हणून बुक्स. एक असे टीचर ज्यांनी तुमची लाईफ चेंज केली? तर एक तर नाही सांगता येणार, बरेच आहेत. पण त्यातले एक कॉलेज लाईफ मध्ये मी जे सांगितलं होतं नाव, डॉक्टर प्राध्यापिका साधिका नबाब. अच्छा. नबाब मॅडम. हा. त्यांनी कॉलेज लाईफ मधली जी माझी लाईफ चेंज केली, जे मला बनवलं ते त्यांनी बनवलं. म्हणजे जे काही थोडेफार 2-4 शिक्षक आहे ज्यांच्या पायाला मी हात लावेल त्यातल्या त्या एक आहे. वा. एक दोघं असतील. आणि बाकी जीवनाच्या क्षेत्रात तर भरपूर आपले मग आहेत, पण कॉलेज लाईफ मध्ये यांनी मला चांगलं. ऑफलाईन लेक्चर्स, ऑनलाईन लेक्चर्स? ऑफलाईन. का ऑफलाईन? कारण ऑनलाईनला तो प्रभाव नाही पडत मुलांवर, जे जे आपल्याला शिकवायचं त्यांना ते प्रकार आपण बघितले कोरोना काळामध्ये ऑनलाईन बघितलंय. तर मुलं आपले चालू आहे इकडे आपलं त्याचं काम चालू आहे, आणि जे मग तो प्रभाव असेल फेस टू फेस तो प्रभाव त्याच्यावर नाही पडत. बरोबर. मजबुरी म्हणा या गरजेपोटी या टेक्नॉलॉजी आली तर ऑनलाईन त्याचा फायदा होतोच लोकांना. बरोबर. पण जो प्रभावित जर लेक्चर आजच्या घडील तरी, भविष्यात माहित नाही काय होईल, हा. पण आजच्या घडील तरी ऑफलाईन हे खूप प्रभावी गोष्ट घडते एज्युकेशनसाठी. एक असा सब्जेक्ट जो तुम्हाला शिकवायला खूप चॅलेंजिंग आहे? चॅलेंजिंग असं काय आहे नाही टफ कुठलं. जातो, डिफिकल्ट जातो? नाही, मी तर सगळे विषय शिकवले. तरी पण असं कुठलाच नाही की जो टफ जाईल असं चॅलेंजिंग? म्हणजे तुम्ही संचालक आहात, ऑब्व्हियसली हा. तुम्हाला असं वाटणार ना. पण तरी पण असं एक कोण लहानपणी म्हणजे कॉलेज स्कूलच्या टायमाला तो आणि तो सब्जेक्ट आणि मी 36चा आकडा असं वाला काय? 36चा आकडा नाही म्हणते की टफ नाही म्हणते, पण शिकवण्यासाठी इंग्लिश मला जास्त अवघड वाटेल. तर इंग्लिश लँग्वेज बोलता आली पाहिजे, लिहिता आली होती, म्हणजे बोलण्याचा आपला प्रॉब्लेम असतो तर टफ. ओके. इंग्लिश होऊ शकतो. पेन पेपर और डिजिटल नोट्स? डिजिटल नोट्स. त्याला प्राधान्य द्याल तुम्ही? हा. डिजिटल नोट्स बरं पडेल. कधी अनलिमिटेड घेता येतं त्याच्यावर, किती पण करता येतं. पेन पेपरची एक मर्यादा येते आत्ताच्या टाइमला? आताच्या वेळेमध्ये ते पाहिजे. ओके. बरं, आत्ताच्या टायमाला फेवरेट स्टुडंट कोण असेल तुमचा आताच्या बॅच मधला? फेवरेट स्टुडंट म्हणजे सगळेच फेवरेट स्टुडंट, सगळे. याचं एकाचं उत्तर देऊच नाही शकत. एवढे हजारो विद्यार्थी आहेत, त्यांचं मी फेवरेट आहे, तर माझा फेवरेट तर सगळेच आहेत. बरोबर. ऍक्च्युली हा क्वेश्चन पण चुकीचा हा आहे. प्रश्न चुकीचा आहे. आईला जर विचारलं कोणता मुलगा तुला आवडतो दोन नाही, पैकी, बरोबर. तो प्रश्न हा शिक्षकासाठी आहे की तू एवढ्या विद्यार्थ्याला कोणता विद्यार्थी आवडतो. पण यातून एक निष्कर्ष निघाला ना की तुमच्या सगळ्या स्टुडंटला की अरे आम्ही पण सगळे सगळे favorite. आणि त्यांना माहिती आहे. हो. जर मी उत्तर दिलं दुसरा बोलेल की सर असं नाही बोलणार, हा, एवढी गॅरंटी माझी. बरोबर. की जर तुम्ही सांगितलं ना सरांना हा फेवरेट स्टुडंट आहे, तेव्हा नाही मी पण आहे. पण असं असं असतं ना आहे. की आई आपल्या कमजोर मुलाचा हात वरती करते की बाबा हा नाही माझा हा फेवरेट नाही मुश्किल आहे सांगणार. जर मम्मीला विचार का तुझी 4 मुलं सांग कोणता तुला पाहिजे कोणतं नको पाहिजे, नाही असं वाटणार नाही. शिक्षकासाठी हे इम्पॉर्टंट आहे की शिक्षकासाठी ते आईचाच रोल आहे की बरोबर. ते सगळे विद्यार्थ्याचे फेवरेट आहेत. बरोबर. प्रश्नच नाही. तुमच्या अनुपस्थितीत तुम्हाला बॅकबोन कोण करेल, म्हणजे तुमचं हँडल कोण करेल? म्हणजे कोर टीम. ऍज अ टीचर म्हणून तुम्हाला कोणी मोटिवेट केलं? काय माहिती, माझ्या मनात ते आले बाबा पहिल्यापासून की मला टीचर व्हायचं आहे. पण मी काही सामाजिक चरित्र वाचली होती, जसं राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं चरित्र वाचलं, कर्मवीर भाऊराव पाटलांचं चरित्र वाचलं होतं त्यावेळेला. म्हणजे लहान वयामध्ये गोष्टी होतं ना, गोष्टी, हा, हा, ते गोष्टी वाचता वाचता ते शिक्षक होते, त्यांनी कसं हा. समाजाला घडवलं असं काहीतरी ते माझ्यात बिंबलं गेलं असणार. आणि इयत्ता 9वीला माझा डिसाईड झालं की मी शिक्षक होईल. अच्छा. तर कदाचित त्या शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं होतं मी. हा. काहीतरी करायचं, मग काय करू शकतो मी, बाकीच्या गोष्टी तर आपल्याला काही जमणार नाही, बोल हे जमलं मला चांगलं. तर होऊ शकतं यांच्या चरित्रातनं मला ती प्रेरणा. बेस्ट पार्ट काय असेल तुमच्या टीचर जर्नीतला? म्हणजे कसं की एखादा टफ सिच्युएशनला एखादा विद्यार्थी आला आणि त्याला तुम्ही घडवलं, असा एखादा बेस्ट पार्ट काय असेल, म्हणजे की खूप चॅलेंजिंग होतं त्या टाइम? भरपूर आहेत असे, तर पुढे 20 वर्षात भरपूर विद्यार्थी असे आले. पण एक आता 30 मुलं इंग्लिश मिडियमचे 9वीला नापास झाले होते. अच्छा. नापासची बॅच होती एक ती, त्याला आम्ही नाव दिलं सुपर 30 नाव दिलं होतं त्या बॅचला. हा. आणि ते 30च्या 30 मुलं एस क्लास मध्ये ऍडमिशन झालं होतं आणि 30च्या 30 मुलं पूर्ण पास झाली. क्या बात आहे, जबरदस्त. तर ते आमचं सुपर 30 जो आम्ही त्यावेळेला केलं प्रयोग, हा. तो प्रयोग केला आम्ही. हा. आणि एवढं चॅलेंज आहे पास होतील, नवीन नापास झालेले हो. सगळे 30चे 30 ती बॅच पास झाली. त्याचे व्हिडिओ त्यांचे फोटोज युट्यूबवर आहे. अच्छा. आम्ही त्याचं नाव गाव सगळं टाकलेलं की कोण होते ही मुलं.
30 मुलांची ती व्हिडिओ बनवली. खोपोली टॉक्सच्या माध्यमातून पूर्ण खोपोलीची जनता हम्म. आणि इव्हन बाहेरची पण जी काही लोक असतील ते हा. बघणार आहेत. तर तुम्ही खोपोलीकरांना, पालकांना, स्टुडंट्स लोकांना आणि शिक्षक लोकांना तुम्ही तुमच्या परीने काय मेसेज देणार खोपोली टॉक्सच्या माध्यमातून? पहिली गोष्ट तर खोपोली टॉक हा एक नवीन जो तुम्ही आणलंय मिस्टर अक्षय, ते फार जबरदस्त आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की असं व्हायला पाहिजे, असं केलं पाहिजे कोणतरी, ते तुम्ही ऑलरेडी करताय. त्याबद्दल तुम्हाला पहिलं धन्यवाद सगळ्यांतर्फे. खोपोली टॉकला पण धन्यवाद थँक्यू. की ही गोष्ट तुम्ही बाहेर आणताय. आता हे जे मी बोलतोय हे मी याच्या आधी फक्त टीम मध्येच बोललोय, बरोबर. पहिल्यांदा पब्लिकली एवढं बोलतोय मी हे. तर ही फार मोठी गोष्ट आहे. तसं आमचं मागं पण बोलणं झालं होतं की अक्षय साठी पण मी काही बोलू इच्छितो की जे खोपोली टॉकचा जो प्रकार आहे, की मी नेपोलियन हिलचं उदाहरण दिलं होतं. आमच्या मॅडमच काल बोलले की नेपोलियन हिल जो असा माणूस आहे ज्याने अनेक पुस्तकं लिहिली सक्सेसवर, त्याने 500 करोडपतींची मुलाखती घेतल्या. तो स्वतः गरीब होता हा. आणि त्यांनी मुलाखती घेता घेता तो स्वतः आता अरबपती होऊन गेला. एक लेखक पुस्तकं लिहिणार. अक्षयला आम्ही त्या अँगलनी बघतोय की क्या खोपोली बात टॉक त्या लेवलला जाईल Thank you so much. की आज अक्षयने सुरुवात केली. ही छोटी सुरुवात जरी वाटली तरी त्या भविष्यामध्ये त्याला खूप मोठं वलय तयार होईल आणि अशीच लोक मोठी झाली. कारण ते खोपोलीतल्या जेवढे सक्सेसफुल लोकांना भेटणार आहे, असं त्यांना त्यांच्या दृष्टीने जे सक्सेसफुल आहे त्यांना जे ते भेटणार आहे, त्यांच्या सक्सेसर आज त्यांना सगळं मिळणार आहे. होऊ शकतं येत्या काळामध्ये व्हावं अशी माझी इच्छा आहे की खोपोलीचा सक्सेसर आज कोणाला विचारायचा असेल तर अक्षयला जाऊन अरे विचारायला बाबा, क्या बात खोपोली आहे. टॉपवाल्यांनी सगळे शोधून काढले की आहे कोण कोण लोक आहेत त्याच्यामध्ये. तर हे असं होऊ शकतं आणि असं व्हावं अशी माझी इच्छा आहे. सदिच्छा पण तशी देतो माझ्याकडून, माझ्या टीमकडून. आणि बाकी खोपोलीकरांना तर मी काय सांगणार, तेवढा आता अजून मी उपदेश आणि आदेश देणे इतका मोठा माणूस नाहीये. पण जे आमचे विद्यार्थी पालक आमच्यावर आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की असं साथ सहयोग जो आम्हाला दिला तसं द्याच, पण लाईव्ह मध्ये करताना जे आम्ही सूत्र बनवले, श्रम अधिक आत्मविश्वास अधिक मार्गदर्शन अधिक संयम बरोबर यश, Yes. तर ह्या तत्वावर काम सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि श्रम करा, आत्मविश्वास आपोआप वाढेल. आत्मविश्वास वाढला, खूप काही करायची इच्छा झाली, त्याच्याबरोबर कोणाचं मार्गदर्शन घ्या. सर्व आपण नसतो, कोणाला तरी विचारलंच पाहिजे, कोणतरी गाईडलाईन आपल्याला असली पाहिजे. मार्गदर्शन आणि मार्गदर्शन योग्य मिळालं बस सक्सेस होईपर्यंत संयम. हम्म. कारण पेरणी आणि कापणीमध्ये एक टायमिंग असतो. बरोबर पेरणी केल्याने लगेच कापणी नाही होत, नाही. उगवावं लागतं जरा काही. बरोबर बरोबर. तर तो संयम जर असेल तर यश 100% मिळेल. तर सगळ्यांना मी या सूत्रावर आम्ही गेली 20 वर्ष काम करतोय, त्याच्यावर सगळ्यांनी काम करावं तर सगळ्यांना यश नक्की मिळेल असं मला वाटतं. क्या बात आहे, जबरदस्त. एकदम छान वाटलं सर तुमच्यासोबत बोलून. जसं तुम्ही सांगितलं की माझं लेक्चर झाल्यावर मी 10 मिनिटाचा एक फन टाइम करतो, तसं ऑलमोस्ट माझं सगळं शूट झालं 1-2 मिनिटाचं मी सुद्धा एंटरटेन पार्टचा टाइम देतो की ज्याच्यामुळे तुम्हाला आता तुमच्या प्रेक्षकांना, माझ्या प्रेक्षकांना सुद्धा सांगायचंय की आपल्या चॅनल बद्दल खोपोली सांगायचं. टॉकला आपण सगळ्यांनी, खोपोलीकरांनी सगळ्यांनी, इव्हन आपले जेवढे संबंधित आहेत, बाहेर आहे आपले नातेवाईक, आपले फ्रेंड सर्कल, सगळ्यांना हे सांगायला पाहिजे की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अक्षयला भेट द्या आणि अक्षयची भेट घ्या. कारण अक्षयकडे असा खजाना बनलेला आहे की तो आता पुढे पुस्तकात आणि 4 ठिकाणी नाही सापडत. ह्या कमी वयामध्ये त्याने एवढं मिळवलेलं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल अक्षय हँडसम, खोपोलीचा हँडसम मुलगा म्हणून निवडलेला मिस्टर खोपोली आहे. तर मिस्टर खोपोली ते ऑलरेडी त्यांना सक्सेस त्यांनी ते बनवलेलंच आहे स्वतःला. अजून त्यांनी या पद्धतीने काम करावं. तर सगळ्यांनी त्यांना जरूर साथ सहयोग करावा. खोपोली टॉकला सगळ्यांनी मदत करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा. चॅनलला सगळ्यांना शेअर करा. आता मी करणार आहे, तुम्ही थँक्यू सो मच. वेल मित्रांनो, आपण सरांसोबत आज संवाद साधला, यश क्लासेस काय आहे जाणून घेतलं, प्रवीण बाबू सर काय आहेत हे जाणून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. माझ्या वतीने जेवढं काही तुमच्यापर्यंत पोहोचवणं शक्य होईल तेवढं सगळं मी केलेलं आहे. तुमचं प्रेम आणि सहकार्य सर असंच राहू देत, कारण ज्यांची मुलाखत घ्याल ते आम्ही बघू. एवढं सुंदर वाटलं सरांसोबत बोलून आज, कारण एवढी भारी पर्सनॅलिटी. मी लिटरली आज हसतच आलेलो आहे आणि हसतच राहिलेलो आहे. स्टार्टिंगला थोडासा असं नर्वस होतो मी की सरांसोबत संचालक आहेत सर, आणि त्यांच्यासोबत बोलताना थोडासा मी हडबडलेलो, आधी मनात दडपण होतं, पण सरांनी जराही मला ते हे करू दिलं नाही. आपलाच विद्यार्थी आहे त्या प्रकारे त्यांनी गाईड केलं, हँडल केलं आणि मला खुळवलं. आणि ऑब्व्हियसली सरांचं जसं नेचर आहे आउटस्टँडिंग, खोपोलीमध्ये अशा लोकांची गरज आहे आणि अशा लोकांना खोपोलीला जाणून घेण्याची पण गरज आहे.
तर इथंच थांबतो मित्रांनो. 4था एपिसोड आपला संपन्न झालेला आहे. लवकरच तुम्हाला भेटेल हा एपिसोड. आणि सरांना सुद्धा प्रेम दाखवा, खूप सारं एक्सपेक्ट आहे. आणि सरांना कोण नाही प्रेम दाखवणार? 10,000 प्लस विद्यार्थी ज्या व्यक्तींनी घडवलेत त्या व्यक्तींना कोण नाही प्रेम दाखवणार? सर तुमच्यासोबत बोलून छान वाटलं. असंच प्रेम सहकार्य राहू देत. थँक्यू. याचा आशीर्वाद पण घेतो मी. अरे नाही मोठी मोठी व्यक्तिमत्व आहे अक्षय. आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही अक्षयला मुलाखत दिली होती. थँक्यू सर.